अशी घामघूम पुण्यात आली सेटवर आणि ती म्हणली सर मी घरी जाते. म्हटलं काय झालं? नाही नाही मी घरी जाते. ती म्हणली मी गाडीत झोपले होते आणि मला एकदम बाथरूमला जावं असं वाटलं तर इथे वॉशरूम आहे तिथे गेले तर लेडीज टॉयलेटमध्ये मी शिरले तिथे कोणी नव्हतं आणि दरवाजे उघडे होते क्युबिकल्सचे. मला आत शिरल्यानंतर माहीत होतं कोणी नाही आहे आणि मी जेव्हा दरवाजा बंद केला तेव्हा माझ्या बाजूच्या क्युबिकलनं फ्लशता होता. मी घाबरले. मी बाहेर येऊन बघितलं तर कोणी नव्हतं. मी म्हटलं अरे हे काय झालं? मग मला कुठेतरी पायांचा आवाज आला बाहेरनं दरवाजाच्या बाहेर. मी म्हटलं की कोणी होतं का म्हणून बाहेर बघितलं तर कोणीच नव्हतं. मग मी घाबरून गाडीच्या दिशेने पळत आले. मी गाडीत बसले आणि जेव्हा गाडीत बसले तेव्हा मला कोणीतरी माझ्या तिला आणल्यानंतर त्याला पैसा आला, त्याचं लग्न झालं एका मुलीशी आणि त्या मुलीला दिवस गेले आणि एका पॉईंटनंतर बायंगी आपण परत करतो ना. तर त्या बायंगीनी जेव्हा काळ संपला तेव्हा बायंगी म्हणली की मला जायचंच नाही. मला कधीच संसार मला करता आला नाही. मी जिवंत होतो तेव्हा. तर आता तुझ्या बायकोला मार तू, तिच्या अंगात मी जाईल आणि आपण एकत्र राहू. मला क्लिअर आठवतं आहे की मी डबा संपवला माझा. तो जो काही भात होता त्याची काही शितं पडली होती त्या ह्याच्यावर आपल्या टेबलावर आणि तो म्हणला की मी आता विचार पण केला की आता हे सकाळी आवरीन जाऊ दे, आता कुशाला कुठे. मी झोपलो. सकाळी उठलो तेव्हा तो म्हणला की त्याचा एक सर्कल झाला होता त्या भाताच्या ह्याचा आणि तो म्हणला प्रॉपर सर्कल असा त्या टेबलावर होता. तो म्हणला की मला कळेच नाही हे कोणी केलं. बरं एकटा आहे मी घरात. ते असे अरेंज करून ठेवले ते सर्कलमध्ये. म्हणलं माझी फाटली. त्यानंतर मग मी म्हटलं की नाही राहायचं मला इथे. तो म्हणलं मी लगेच नेक्स्ट डे घर सोडलं. तिच्या वडिलांची कशी एक रात्र घडली होती की ते बाहेर पडले आणि ते जे आले ते नॉर्मली 1 तास चालायचे. ते अर्ध्या तासात पळत घरात आले होते आणि ते म्हणले मला क्लिअरली आठवतं आहे की त्यांना विचारण्यात आलं होतं की काय झालं. तर ते म्हणले की मी चालत असताना मला त्या वसईच्या किल्ल्याच्या भिंतीच्या जवळ त्या शेतात एक जाताना बाई दिसली आणि मला असं वाटलं की अरे अशी कोण एकटी बाई का चालली. तर मी त्याला विचारायला गेलो की काही प्रॉब्लेम आहे का. तर ती पळत विहिरीच्या दिशेने गेली आणि माझ्या देखात तिने विहिरीत उडी मारली. ते म्हणले की मी जेव्हा जाऊन वरनं आत बघितलं तर मला काही दिसलं नाही. ते म्हणले मला प्रचंड घाम फुटला आणि मी घरी आलो. आता असेच ते वॉकला जेव्हा परत एक दिवशी गेले तेव्हा परत तसेच अर्ध्या तासात आले. बसले बाहेर, घराच्या बाहेर बाक होता त्या बाकावर बसले. 2 तास बसले आणि मग उभे राहिले आणि जे चालत गेले ते परत कधी चालले. तेव्हा ती म्हणली माझे वडील कुठे गेले आम्हाला अजूनही माहीत नाही. ती म्हणली मी माझं वय काहीतरी 12-13 वर्षाची होते. त्यानंतर ती म्हणली आम्ही खूप शोधलं तिला. आम्हाला आज ताग्यात माहीत नाही ते कुठे गेले. भूत ठरके का असतात? बघ ना, म्हणजे आता मूळ भूतांची संकल्पनाच ही आहे ना की त्यांना काहीतरी असं हवं आहे की जे त्यांना एरवी मिळू शकत नाही. आता त्यातला ठरक कुठला आहे आता आपल्याला काय माहिती. आता मुंजा बाबतीत तर पण ॲटलिस्ट मला तू विचारलंस ना तर मुंजाची मूळ ओळख काय आहे की एक असा मुलगा ज्याचं लग्नच झालं नाही. त्याचा बेस असतोय ना तो ब्रह्म राक्षस ज्याला म्हणतो की त्याचं एक मुंज झाली आहे आणि मुंज होऊन मेलेला मुलगा आहे, सोड मुंज न झालेला मुलगा. आता असा म्हणजे मुलाची मूळ गरज काय असेल तर ती आणि अशा काळातली तो आपण बघतो 100 वर्षापूर्वी तो मुंजा मरतो. तर त्या 100 वर्षात असं काय त्याला हवं असेल की ज्यासाठी तो परत येतो. तर तेच ज्यासाठी तो मेला आहे आणि ज्यासाठी तो मेला आहे तो त्याच भांडणात किंवा रागात त्या मुन्नीशी लग्न करायचं त्याला. ती समोर राहते आणि मग ती त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि मग परत तो ती येऊन तिच्याच मागे लागणार आहे. हे सगळं हाच सगळा विचार आधी होता कारण आम्हाला तो फार मजेशीर वाटला होता. ओके. आणि खूप इंटरेस्टिंग वाटला होता. आणि एक बघितलंच ना तर त्यात एक लार्जर थॉट होती की एज ग्रुप सोड किंवा ती थरक सोड. मी म्हणेन की 2 कॅरेक्टर्स आहेत सिनेमात. एक मुलगा जो एका मुलीवर खरं प्रेम करतो, बरोबर, तो तिच्यासाठी लढतो आणि तिच्यासाठी मरायला तयार आहे. आणि एक असा जो तिच्यासाठी मारायला तयार आहे, तिलाही मारायला तयार आहे. हो. की ते जे आहे ना की ऑब्सेशन तेच आहे की त्या ऑब्सेशनवर एक कमेंट होती त्या फिल्ममध्ये. आणि म्हणून शेवटच्या सीनमध्ये मला अनेक लोकांनी विचारलं की अरे तो असा का निघून गेला. तर म्हटलं हेच तर होतं ना की ऑब्सेशनमधनं उभं राहणारं प्रेम आणि एक कुठेतरी सॅक्रिफाईसमधून येणारं प्रेम. तर असं नाही की तुम्हाला ती मुलगी दरवेळेस तिला बाईकवर बसून तुम्ही घेऊनच गेली पाहिजे. म्हणजे एक कधीतरी असं म्हणू शकतं की मे बी दिस इज नॉट द टाईम, पुढे काहीतरी घडेल, पण टू लेट गो ऑल्सो इज प्रेम ना. सो त्यामुळे तो बिट्टू म्हणतो की ठीक आहे आपलं हे जमणार नाही आता पण नंतर बघूया. त्याच पद्धतीने असं मला वाटलं होतं की थामामध्ये पण ना आम्ही तो प्रयत्न केला होता की प्रेमाची संकल्पना प्रत्येक सिनेमात वेगळी आहे. इथे काय आहे तर प्रेम तुम्हाला मेलेल्या माणसालाही जिवंत करू शकतं की त्या डेडला अनडेड करणं आणि इथपर्यंत की तो सॅक्रिफाईस तोही देतो तिला सोडवण्यासाठी आणि तो त्यात मरतो. पण त्यांचं प्रेम एवढं स्ट्रॉंग आहे की त्या प्रेमातनं तो परत उभाही राहतो.
सो कुठेतरी ना एक या आयडियाज असतात रे, त्या प्रत्येक सिनेमात अशा अंडरलाईन करून नसतात, काही काही सिनेमात असतात. तर सह्यारा तुम्हाला कसं वाटलं, त्यात वेगळं प्रेम होतं, त्याच्यात वेगळं प्रेम आहे. आणि प्रत्येकात वेगळ्या पद्धतीने प्रेम आणि प्रेमाची व्याख्या असते. भूतानमधलं प्रेम जे असतं ते तसं बघितलं तर या जगातलं ते जरा इंटरेस्टिंग पण असतं बघण्यासाठी. तर आता आमच्या डोक्यात हे पण चाललं होतं की मुंजा पुढच्या कुठल्या तरी भागांमध्ये त्या मुलीला सोडून एक नवीन मुलगी पण शोधून या जगातली तिच्या मागे लागूच शकतो. 100% लागू शकतो. म्हणजे असं होऊ शकतं की त्याला श्रद्धा दिसल्यानंतर म्हणेल की अरे ही कुठे होती इतकी वर्ष. सो काही होऊ शकतं, ते आता मी डिनाय करत नाही आहे. वेगवेगळ्या कम्युनिटीची वेगवेगळी भूत आहेत. हो. तर ब्राह्मणांचं मुंज आहे, तसं खवीस ब्रह्मराक्षस आहे. तसा खवीस जसं तू म्हणलं तर मुसलमानांचे म्हणजे कोकणी मुसलमानची झोटिंग असे बरेच आहेत. असे प्रत्येकाचे वेगवेगळे आपापली भूत आहेत जी लोकांनी इतरांना घाबरवण्यासाठी किंवा स्वतःतल्याच कम्युनिटीतल्या लोकांना घाबरवण्यासाठी उभं केलेली आहेत. आता त्यात किती खरं आहे किती खोटं आहे, कुणी पाहिलं आहे कुणी पाहिलं नाही आहे. मी पर्सनली ना भूतांमध्ये बिलीव्ह करणार नाही आहे. सिरियसली आय डू नॉट बिलीव्ह भूत आहे. ओके. बट आय डू बिलीव्ह की जर भूतं असतील तर ती मजा पण वेगळी आहे. आणि मी कधी न बघितल्यामुळे पर्सनल 1 to 1 लेवलला ते असं वाटतं की जर का असेल तर मला का दिसत नाही आहे, आणि जर का मला दिसत नाही आहे तर मग ते आहे का. थोडासा मी रॅशनल व्यक्ती आहे त्या बाबतीत, पण मला ही पॉसिबिलिटीत मजा येते की जर का असेल तर, आणि जर का असेल तर मधनं जे सिनेमे घडतात ना त्यात मग काही तुम्ही करू शकता. आता माझ्या मित्रांनी खूप पाहिली आहेत भूतं, पण ते असंच असतं नेहमी की आपल्या मित्रांनीच पाहिली असतात की ते आपण कधी पाहिली नसतात, किंवा त्यांच्या कुठल्या तरी मित्रांनी पाहिले असतात की अरे त्यांनी ते भूत पाहिलं म्हणून. तसं असतं ते की तू पाहिलंस का, तर मी नाही पाहिलं पण त्यांनी पाहिलं. आणि असे किस्से खूप आहेत. मला वाटतं पुण्यात पण आपण किती, मला शनिवारवाड्यातला किस्सा तर कॉमन आहे की रात्री शनिवारवाड्यात आवाज येतात काका मला वाचवा. हे तर लहानपणी ऐकलंय आपण. गेला होतात कधी शनिवारवाड्यात? रात्री कधीच नाही, चान्सच नाही. दिवसा अनेक वेळा. पण हे बघ, माझी पुण्याची भूतांशी ओळख ही मी शाळेत असताना हाकामारीतनं सुरू झाली. ओके. तुला माहिती आहे हाकामारी काय? ऑफकोर्स. पुण्यात तुम्ही राहता हाकामारी माहीत नाही, शक्यच नाही. स्त्रीमधली जी नलेबा आहे ती हाकामारीचंच वर्जन आहे, बरोबर. कारण मी आणि आमच्या कॉलनीतल्या पोरांनी, म्हणजे माझं वय असेल किती, मी 5वीत होतो तेव्हा, चौथी 5वीत, आम्ही अनेक संध्याकाळ घरांच्या बाहेर खडू घेऊन क्रॉस मारणे ह्यात घालवले आहेत. कारण आम्हाला हे सांगण्यात आलं होतं की क्रॉस मारला तर हाकामारी तिथे येत नाही. तर घराच्या गेटच्या बाहेर असा एक खडूनी मोठा क्रॉस मारायचा. मग तो क्रॉस पुसला जातो ना, कारण लोक येतात गाड्या जातात. मग तो संध्याकाळी अरे हा क्रॉस पुसला गेला, ह्याला परत क्रॉस मारा, असं करत आम्ही अनेक संध्याकाळ घालवले. मग मला हे आठवतं की 5वी किंवा 6वीत माझ्या शाळेमध्ये ओव्हरनाईट कॅम्प होता. जेव्हा आम्ही शेकोटी पेटवली होती आणि अशी ओव्हरनाईट मुलं राहिलो होतो, स्लिपिंग बॅग घेऊन आम्ही असं एक कॅम्प म्हणून केला होता. कोणीतरी वर्गात असं रात्री सगळे झोपले असताना हाकामारी आली ओरडलं होतं, जी पळापळ झाली होती शाळेत. तर त्या काळामध्ये हाकामारी ही कन्सेप्ट ही ॲक्च्युली प्रचंड फेमस झाली होती. आणि हाकामारी काय होती की तुमचं ती हाक मारते, ती ज्याचं नावाने हाक मारते त्यालाच ती हाक ऐकू येते. आणि त्याने त्या हाकेला उत्तर दिलं किंवा तो त्या हाकेच्या आवाज ऐकून तो गेला तर ती हाकामारी त्याला गायब करते, जी बऱ्यापैकी स्त्रीची थॉट आहे. पण ही तेव्हापासून जर हाकामारी आपल्याकडे आली तर ही हाकामारी कुणी पाहिली आणि ही सुरुवात कुठून झाली. तर सगळ्यात मला मजा वाटते की ही सुरू कुठून झालं असेल, म्हणजे ही जी आयडिया आहे हाकामारीची ही कुणी ओरिजिनेट कुठून केली असेल. पण ती जी पिकअप झाली होती ना ती खतरनाक पिकअप झाली होती. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात हाकामारी, जे स्त्री बघितला होता ना पिक्चर, मी अमरला बोललो पण होतं की म्हणलं अरे ये तो मेरा बचपन आहे, म्हणलं चाइल्डहुड, ये तो स्त्री हमारे इधर तो म्हणलं क्या बात कर रहे हो. म्हणलं पुण्यात खूप होतं हे हाकामारीचं. आणि असं नाही की पुण्यातल्या एका भागात होता, सगळ्या पुण्यात होतं, पूर्ण पुण्यात होतं. मराठवाड्यातली मित्र पण अजून सांगतात की आमच्याकडे पण होतं. त्याच्यानंतर रेडिटवर जर हाकामारी सर्च केलं ना तर तो थ्रेड आहे जो स्त्रीवरूनच सुरू झालेला. बँगलोरमधले लोक सांगतील, तमिळनाडूमधली लोक सांगतील, फक्त त्यांच्याकडे आवाज बदलतोय पण वाचायचा पॅटर्न पण सारखा आहे सगळीकडे, क्रॉस मारायचा. मग कुठे आपल्याकडे तो पांढरा खडू आहे तर कर्नाटकात तो लाल खडू आहे किंवा काव आहे. कावेनी क्रॉस केला तर ती येत नाही. बरोबर. आता असं कोणी हाकेला उत्तर देऊन गेलंय तर मला कधी ना कोणी भेटला सापडला किंवा पण त्याचे व्हर्जन्स तयार होतात ना, की एक माणूस होता त्याने हाकेला उत्तर दिलं तिच्या, तो गेला, मग शेतात फास लावून सापडला, तो मनोरुग्ण झालेला सापडला. म्हणजे ते कारण शोधलं, एखाद्या बरोबर काही घडलं असेल तर जस्टिफाय करायचं. हाकामारीला दिली होती.
अच्छा. मला म्हणजे मजा कुठली वाटते की आमच्या गल्लीत अनेक कुत्री होती अशी ती गल्लीत फिरायची. तर मी कधी कधी हा विचार करायचो की जर हाकामारी रात्री आली तर ते कुत्रीच्या मागे लागली तर काय होईल. म्हणजे विचार करतो की त्यांना आपल्याकडे आणि पुण्यात कमी नसतात. म्हणजे आपल्याकडे पुण्यात अशी गल्ली नाही कुठली ज्यात कुत्री फिरत नाहीत रात्रीची. तर अशा जागे हाकामारी सर्वाईव्ह कशी करू शकते. तर मला प्रचंड त्याच्याबद्दल वाटायचं. म्हणजे मला प्रचंड या गोष्टीचा एक कन्फ्युजन होतं माझ्या मनात की जर कुत्री आहेत तर हाकामारी कशी येते आणि मग हाकामारी तर कुत्र्यांना दिसत नाही का. मध्ये माझा एक खूप इंटरेस्टिंग डिस्कशन झालं होतं माझ्या एका मित्राबरोबर की तो म्हणला अरे माझा कुत्रा ना रात्री अंधारात कुठेतरी एकटक बघत असतो मध्यरात्री. मी झोपेतनं उठलो की तिची नजर अशी कुठेतरी अशी असते. तर त्याला म्हणलं त्याला भूतं दिसतात म्हणलं बघ. आता ह्याची खरं कन्सेप्ट काय की कुत्र्यांना ऐकू लांबचं येतं. आता कुठेही लांब आवाज असेल कुठला गेट उघडलं काय उघडलं त्यांना ते ऐकू येतं ते त्या दिशेने बघतात आणि ते थोड्या वेळ तिथे बघत राहतात ते ऐकण्यासाठी. पण त्याला तू या पद्धतीने पण फिरवू शकतोस की त्याला एक भूत दिसतंय ते तुझ्या खोलीत आहे ते तुला दिसत नाहीये तो त्या भूताकडे बघतोय. आता हेच आहे रे म्हणजे बेसिकली ज्या सगळ्या या कन्सेप्ट्स आहेत त्याची व्हर्जन जी निघाली आहेत ती उभी केली आहेत ती लोकांनी स्वतःची करमणूक करायची म्हणून नाही पण कुठेतरी एक भीती पसरवणे आणि त्या भीतीतनं एक लॉजिक शोधणे. ज्या अशा घटना घडतात आपल्याकडे त्याला काही लॉजिक नसतं तर त्याला भूतानी झपाटलं किंवा भूतामुळे झाले हे म्हणायला सोपं पडतं ना. म्हणजे एक क्लोजर मिळतं त्याच्या भूत असेल तर बरोबर आहे. पण तुमचे असे किस्से असतील आय एम शुअर की तुमच्या बाबतीत पुण्याच्या हॉररचे किस्से काय आहेत तुमचे. पुण्यात एकतर शनिवारवाड्याचा फेमस आहे. हां. पण मी राहायला शनिवार पेठत होतो लहानपणी. पण तिथे आम्ही जायचो रात्री क्रिकेट खेळायला गल्लीत बाहेर पडायचो. मग असंच किडा उठायचा पोरांना चला शनिवारवाड्यावर. आत तर जाता यायचं नाही कारण ती सिक्युरिटी असायची सगळी. मग थांबायचो. तो पडका बुरुज जो आहे तो आमच्या घराच्या बाजूला होता. आम्ही थांबायचो तिथे की येतोय का आवाज. लिटरली कधीही काय ऐकायला यायचं नाही. पण तरी आता दुसऱ्या दिवशी शाळेतल्या मित्रांना कसं सांगू की मला ऐकायला नाही काय आलं. भाई आलं 100% आलं. आणि तू आलं म्हणल्यानंतर दुसरा पण कोणतरी म्हणणार आणि मी पण तेव्हा ऐकलं होतं. तर ती जी मजा आहे ना आता मला आठवते किस्सा आमच्या कॉलेजमधला. आम्ही 12वीत होतो आणि नवीन टू व्हीलर आल्या होत्या सगळ्यांकडे. तर मग ते जे सगळे करतात तसं की मी ह्याच्याकडे जातो अभ्यासाला तो ह्याच्याकडे जातो आणि तो मग माझ्याकडे येतो असं करून मग आम्ही कुणाकडे नसायचो आम्ही एका चौथ्याकडे असायचो आणि मग रात्री अभ्यास करायला जातोय सांगून जायचं आणि मग बाईक काढून रात्रभर पुण्यात फिरायचं. हे एका वयात करतो बघ आपण सगळे. बरोबर. तर ते जे वय होतं आमचं हे करण्याची जी वेळ होती तेव्हा मग सुरुवातीला जस्ट एक सिगरेट ओढणं बाबा जरा घेऊ जरा विकत आणि मग अशी गल्ली शोधू की सिगरेट एखादी ओढून बघूया. या काळात असताना आमचा अड्डा शोधला होता आम्ही कोरेगाव पार्कच्या काही गल्ल्यांमध्ये. ओके. आणि कोरेगाव पार्कमध्ये एक गल्ली आहे जिथे डेड एंड आहे आणि त्या डेड एंडच्या एंडला मला वाटतं लेन 3, 4 का 5मध्ये कुठली तरी एक. आणि ही मी 2001ची गोष्ट सांगतोय. त्या डेड एंडला एक जुना पडका बंगला होता आणि तो काहीतरी लिगल इश्यूमध्ये अडकलेला असावा कारण त्या बंगल्याचं गेट आणि गेटवरनं तो जी मूळ इमारत होती ती त्यात एक 300 मीटरचं अंतर होतं आणि त्या 300 मीटरच्या अंतरात हे काही गार्डन असावं जे आता त्याचं गवत असं वाढून या हाईटला आलं होतं म्हणजे जवळपास 4 फूटवर. सो आम्ही त्या गल्लीत जायचो आणि बाईक पार्क करायचो आणि त्या गल्लीत कुणीही यायचं नाही. स्ट्रीट लाईटचा अंधार जेव्हा पडायला लागतो म्हणजे प्रकाश संपतो आणि मग अंधार सुरू होतो तिथे बाईक लावायची आणि मग एखादी सिगरेट उडायची टाईमपास करायचा आणि मग पोरापोरांमध्ये जे काही टाईमपास चालतो तो करून मग घरी यायचं परत. तर अशी एक रात्र ज्या रात्री मी नव्हतो आणि इतर जण गेले होते कारण तेच असतं ना आपण कधी बघत नाही. तिथे घडलेला किस्सा होता. ते घडलेला माझ्या मित्राबाबतीत एक किस्सा होता जो आम्हाला इतका खरा वाटला होता आणि मे बी ते झाले असू शकतं कारण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की अरे हम सब रात को थे उधर आणि म्हणलं रात्री आमच्यात एक बेट ठरली की एक बेट की त्या घरात जायचं आणि दरवाजावर नॉक करून यायचं आणि ते पडकं होतं घर. तिथे प्रकाशने अंधार पूर्णपणे अंधार आणि अमावस्या काहीतरी होती तर असं पण नाही की दिसत होतं काही. तर मग चल आपण जाऊ म्हणून तिघांमध्ये भेट लागली की आपल्या तिघांपैकी कोण जाईल. ते गेट बंद होतं आणि त्या गेटवरनं उडी मारून ते चालायला लागले. ते जवळपास दरवाज्यावर पोचले तेव्हा त्यांना कळलं की त्या प्लॉटवर काही रानटी कुत्री होती. ओके. जी त्या गवतात होती. तर त्या कुत्र्यांना दिसलं कोणतरी येतं किंवा आवाज आला असेल तर ती कुत्री यांच्या मागे लागली भुंकत. जे बाहेर दोघं तिघं होते बाईकवर त्यांनी बाईक चालू केली आणि बाईकचा फ्रंट हेडलाईट मारला त्या गवतात की प्रकाश पडेल आणि ना दिसेल तरी काय होतंय. तर त्यात जो माझा मित्र होता तो म्हणला मी घराच्या मागच्या दिशेने पळत गेलो
आणि कुत्रं मागे लागले म्हणून मी पळत 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 मला घरात अशी भिंत पडलेली दिसली मागची. मी त्या भिंतीतनं उडी आत मारली आणि उडी मारली आणि आत गेलो तर मला कोणीतरी छातीवरनं 2 हातांनी ढकललं बाहेर आणि मला ते असं एक फील झालं, छातीवर 2 हात फटकन लागले तसे. तर म्हणलं तसाच मी 2 पावलं मागे गेलो, मी वळालो आणि तसाच पळत सुटलो बाहेर. पळत पळत पूर्ण असा एक राऊंड मारला त्या घराला आणि मग त्या गेटवरून उडी मारून बाहेर आलो. आणि आल्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं की तो म्हणला, यार मी सगळ्यांना बोललो आहे की कोणतरी आहे तिथे आतमध्ये. तर कोणाला विश्वास बसेना की कोणी कसं असू शकतं. तर मग असंही असू शकतं की काही ते चर्ची लोकं असतात जे राहतात त्या घरांमध्ये, ते असू शकतात. असे सगळे तर्क लागले अनेक लोकांचे. नेक्स्ट डे त्यांनी मला हे सांगितलं, आम्ही कॅन्टीनमध्ये बसलो होतो कॉलेजच्या. म्हणलं की अरे काय बकवास आहे, म्हणलं हे थोडी असं असतं. तो म्हणला की नाही नाही काहीतरी होतं काहीतरी होतं. तर आम्ही एक 2-3 दिवसानंतर जेव्हा आम्ही त्या एरियात गेलो तेव्हा तोच म्हणला की अरे बघायचं आहे मला, काहीतरी आहे, मला ते सतत वाटतं की काहीतरी आहे, दिवसा जाऊया आपण, उजेड असेल तेव्हा. तर आम्ही दुपारी गेलो होतो आणि दुपारी गेल्यानंतर दिसत होतं की काही नाही तिकडे. उतरलो, त्या बंगल्याच्या दिशेने गेलो, वळून जेव्हा मागे बघितलं, ज्या भिंतीतनं तो आत गेला होता. तर हे त्यालाही कसं माहिती असू शकतं, कारण जेव्हा मी पाहिलं तेव्हा ते भिंत पडून 2 पावलं आत गेल्यानंतर एक पायऱ्या सुरू होत होत्या. 4 पायऱ्या होत्या. तर जो मी ते पळत गेला तुम्ही पायऱ्यांवरनं वर जाण्यापलीकडे दुसरा रस्ता नव्हता. 5व्या पायरीनंतर सगळ्या पायऱ्या कोसळल्या होत्या आणि खाली रॉड होते सळ्या ज्या बाहेर आल्या होत्या. तो म्हणला 100% जर मला कोणी ढकललं नसतं तर मी पळत वर गेलो असतो आणि मी पडून त्या सळ्यांवर पडलो असतो. तर आता हे पण बघ ना किती इंटरेस्टिंग आहे. आणि त्याचा चेहराच पांढरा पडला होता. म्हणला की नाही कुछ तो था इधर. आणि म्हटलं इथे कोण उभं आहे, असं असं अर्ध्यावट पायरींवर का कोणी उभं राहू शकतो, शक्यच नाही ना. तर मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं होतं की असंही असू शकतं की मे बी एक चांगलं स्पिरिट, गुड स्पिरिट ज्यांनी तुझी मदत केली, असंही पॉसिबल आहे. किंवा कोकणामध्ये असं चकवा लागणं असं म्हणतो आपण, म्हणजे त्या कोकणामधल्या पण चकव्याच्या बऱ्याच गोष्टी ऐकल्यात मी. पण त्याच्यात पण म्हणलं जातं की मे बी चकवा लागणं हे कधी काही पद्धतीने ते मानसिक हा प्रॉब्लेम पण असू शकतो की तुम्ही एका ठराविक मार्गावर जाता आणि ती तुमची चूक असते, कारण ते सगळं सेम दिसतं. आणि कोकणात तर अनेक अशा पायवाटा आहेत की ज्यात कळतच नाही आपण कुठून कुठे गेलो आणि तुम्ही परत तिथे येता आणि तुम्हाला वाटतं चकवा लागला. आता हे इतकं मानलं जातं कोकणात की चकवा लागू शकतो. जेव्हा हा अनुभव आम्हाला पण आलेला आहे तेव्हा मग घरात घेत नाहीत, डायरेक्ट घराबाहेर आंघोळ घालतात आणि मग घराबाहेर रात्रभर झोपायचं, म्हणजे बाहेर अंगणात, आणि मग सकाळी घरात यायचं, अशी समज असते. सो मला असं वाटतं की कोकणात आणि पुण्यात अशा काही कॉमन ज्या गोष्टी आहेत, कारण कोकणातनंच लोक पुण्यात आलेली आहेत, तर या आणि कोकणातनंच लोक मुंबईत गेलेली आहेत. खरं. तर आपल्याकडे मुंबई पुण्यातली जी भूतं आहेत ही कुठूनतरी कोकणातच्या कन्सेप्टमधून ओरिजिनेट झालेली आहेत का, असं मला फार वाटतं. आणि जे काका मला वाचवा पासून आपल्याकडे हाकामारी हे सगळे जे आहेत ना, हे कुठेतरी कोकणातनं घेऊन आलेले आहेत काही लोक पुण्यामध्ये. एक सर विचारायचं मला की आता आपण एवढं बोललो की खवीज पण मुंजा पण हे कोकणात तेवढं भूतांचं जास्त, म्हणजे जेवढे आपण आता बोललो की बराच चकवा पण कोकणात तिकडं, तर मग हे तिथं एवढं जास्त मला वाटतं तिथे वाढण्यास- असं नाही आहे. असं पण असू शकतं की बऱ्याच ठिकाणी असू शकतं. त्याबद्दल एक समज पण आहे लोकांची की फक्त कोकणात नाही, पण कोकणात जास्ती लोक वोकल असतात, ते बोलतात जास्ती, असं मला वाटतं. आणि कोकणात पण ना एक आपण गेलो ना कोकणात तर ते एक वाईब आहे बघ. हे बघ पावसाळ्यातलं कोकण आहे किंवा तिथे झाडी खूप आहे, तिथे तो प्रदेश असा आहे ना डोंगरातला की या ठिकाणी काहीतरी असं एक विचित्र असू शकतं, हे फटकन त्याच्यावर विश्वास पण बसतो. तर मला असं वाटतं की कोकणाबद्दल एक जाणीव यायला, आणि कोकणावर पण अनेक लोकांनी राज्य पण केले वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे आपल्याकडे बाहेरनं पण आले कोकणात, तसे बरेच लोक युद्धभरीत झाले आहेत. सो त्याचा पण एक कुठेतरी प्रभाव असतो. तसं दिल्लीमध्ये लोक म्हणतात की दिल्लीमध्ये भुताटकी खूप आहे, म्हणजे दिल्लीमध्ये पण लोकांची समज आहे की इथे मुघलांचे किंवा असे सैनिकांचे असे आवाज येतात, किंवा काही काही ठिकाणी ना जुने स्ट्रक्चर्स आहेत तिथून पण काही काही आवाज येतात. तर हे कोण आहेत, तर इतकी आक्रमणं झालीत दिल्लीवर, तर दिल्लीमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी काळामधल्या कुठल्या तरी सैनिकाचं भूत आहे, ते फिरतं आणि ते त्या जागेशी त्या जागेच्या इतिहासाचा कनेक्शन असतं. म्हणजे क्लिअर कट आपल्याकडे इतिहासच आहे म्हणून काका मला वाचवाय ना, हो. तर तसंच आहे. हे जे नवीन कंटेम्पररी भूतं येतात ना, मला सगळ्यात जास्ती मजा त्यांची वाटते की हे कुठून आले आणि हे का आले. पण गेल्या तू काही वर्षात बघितलंस तर भूताबद्दल अशी फार म्हणजे हाकामारीच्या पद्धतीने आली तसं काही घडलं नाही आपल्याकडे. नवीन भूत येईना झालीत.
कारण माणसातच भूत झाली ना आता. म्हणजे आता आपल्याला भीती वेगळी असते ना. तेव्हा भीती काय असायची पुण्यामध्ये, म्हणजे मी अर्ली 90sची गोष्ट सांगतो. पुण्यामध्ये अशी काय भीती होती, रात्री कुणी कुठे जायचं, कुणी कसंही वागायचं. आता भीती आपल्याला आपल्या म्हणजे माणसाचीच आहे ना, की कोण काय करेल, म्हणजे गोंधळ पुण्यात कमी होत नाही आहेत. तर त्या बाबतीत मला असं वाटतं की आता भूतं येणं बंद होतील. भूतांची गरज नाही आपल्याला आता. वसईमध्ये वसईच्या भूतांची पण एक खूप फेमस स्टोरी आहे. कारण वसई बाबतीत पण वसईचा किल्ला जो आहे ना, तिथे पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तिथे भूत दिसतात. म्हणजे माझ्या एक टेक्निशियन आहे, ज्या माझ्या फिल्मवर काम केलेली एक व्यक्ती आहे, तिच्या वडिलांच्या बाबतीत हे झालं होतं की तिने मला सांगितलं होतं की वसईच्या किल्ल्याजवळ ते राहायचे. ती म्हणली की एक दिवशी तिचे वडील ना सकाळी 5-5:30ला वॉकला जायचे आणि कधीही चुकवायची नाही. ती वेळ ठरलेली असायची. जग कुठे गेलं तरी हे 5ला उठणार, 5:15ला वॉक, पूर्ण वॉक करून घरी येणार. ती म्हणली की ती लहान असताना तिच्या वडिलांची कशी एक रात्र घडली होती की ते बाहेर पडले आणि ते जे आले ते नॉर्मली 1 तास चालायचे, ते अर्ध्या तासात पळत घरात आले होते. आणि ती म्हणली मला क्लिअरली आठवतं आहे की त्यांना विचारण्यात आलं होतं की काय झालं, तर ते म्हणले की मला, ते काही बोलले नाहीत कोणाशी, 1-2 दिवस काहीच बोलले नाहीत. मग त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितलं होतं की मी चालत असताना मला त्या वसईच्या किल्ल्याच्या भिंतीच्या जवळ त्या शेतात एक जाताना बाई दिसली आणि मला असं वाटलं की यार ही अशी कोण एकटी बाई का चालली आहे. तर मी त्याला विचारायला गेलो की काही प्रॉब्लेम आहे का. तर ती पळत विहिरीच्या दिशेने गेली आणि माझ्या देखात तिने विहिरीत उडी मारली. ते म्हणले की मी जे जाऊन वरनं आत बघितलं ते मला काही दिसलं नाही, ना पाणी हालत होतं का काही होत नव्हतं. तर ते म्हणले मला प्रचंड घाम फुटला आणि मी घरी आलो. आता म्हणजे मजेशीर किस्सा आणि हे खरं आहे. हे घडल्यानंतर ती म्हणली की माझे वडील इन जनरल ना लोकांशी मिसळणं त्यांचं बंद झालं. प्रचंड सोशल माणूस, एकदम अँटी सोशल झाला तो माणूस. तो घरातनं बाहेर पडेना, जाईच ना. सकाळी वॉकला जाणं बंद केलं त्यांनी. आणि सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की अरे हे त्यांच्या मनावर त्या घटनेचा जो एक प्रभाव आहे त्यामुळे ते जात नाहीत. पण ते इतकं झालं की मग आम्ही त्यांना डॉक्टरांकडे दाखवलं की एवढे का शांत आहेत, ते लोकांशी बोलत का नाही. आणि मग आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही परत तुमचा वॉक सुरू करा. असेच ते वॉकला जेव्हा परत एक दिवशी गेले तेव्हा परत तसेच अर्ध्या तासात आले, बसले बाहेर, घराच्या बाहेर बाक होता त्या बाकावर बसले, 2 तास बसले आणि मग उभे राहिले आणि जे चालत गेले ते परत कधीच आले नाही. ती म्हणली माझे वडील कुठे गेले आम्हाला अजूनही माहीत नाही. ती म्हणली मी माझं वय काहीतरी 12-13 वर्षाची होते मी. त्यानंतर ती म्हणली आम्ही खूप शोधलं त्यांना, आम्हाला आज ताग्यात माहीत नाही ते कुठे गेले. सो हे पण काहीतरी खूप इंटरेस्टिंग प्रकार आहेत रे. आता ह्यात हा मानसिक धक्का बसला त्यांना का काय झालं, का त्यांनी जे पाहिलं ते खरं पाहिलं, का त्यांना भ्रम झाला, का काय, म्हणजे काहीच सांगू शकत नाही ना आपण. आणि आपण कुठल्या बेसिसवर सांगणार. पण हे खरं घडलं याच्या बाबतीत. आणि मला हे ऐकल्यानंतर मी तर शॉक झालो होतो. पण ती म्हणली की ती म्हणली आम्ही जवळजवळ 10 वर्ष शोधलं त्यांना, कुठे जाऊ शकतो. म्हणजे त्यात CCTV कॅमेरा एवढे नसायचे. पण आम्ही स्टेशन, बस स्टँड, पोलीस कुठे कुठे जाऊ शकतात, इथून एक माणूस जर निघाला चालत तो कुठे जाऊ शकतो, सगळे ऑप्शन शोधले. पण आम्हाला ते कुठे सापडले नाही. ना कोणी यांना पाहिलं होतं, ना कोणाला माहिती ते गेले कुठे. तो बघ आता या गोष्टी पण असतात आणि या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. पण असे आहेत लोक आणि फॅमिलीज ज्यांच्या बाबतीत हे घडलेलं आहे. आता ह्याला रिॲक्ट कसं करायचं आपण सांग. एक सीन आहे, मला माझ्या आजीने वगैरे सांगितलेला आणि हे सीन आहेत ना मी नंतर वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये पण ऐकले. एक बाई असते काहीतरी तिच्या माहेर वाशिन वगैरे आलेली असते, रात्रीची आली असते, बस तिची बंद पडलेली असते. मग तेव्हा काय तिला बस वगैरे सोडून जाते, ती एकटी राहते. तर कोणतरी गावचा राखणदार अचानकच तिच्याकडे येतो आणि तिच्या मागे मागे जायला लागतो. ती जाते, पुढे पुढे घरी जाते आणि त्यांचं बोलणं वगैरे चालू असतं रस्त्यामध्ये वगैरे काहीतरी वगैरे वगैरे. जेव्हा ती घरी पोचते आणि ती म्हणते की चहा पिऊन वगैरे जा, मागे वळून बघते ते गायब. हे मला माझ्या आजीने सांगितलं. हेच वर्जन नंतर मी कुठेतरी मित्र कॉलेजमध्ये वगैरे ऐकलं. म्हणजे 1 मिनिट, माझ्या आजीचा किस्सा तुला कसा माहीत? बोलतं नाही आमच्यामध्ये पण असं झालंय. तर हे एक सीन असं आहे की एकच स्टोरी आहे ना, खूप वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहे. स्टोरी असू शकते कॉमन, पण आता मी जसं म्हटलं ना, फर्स्ट हँड घडलेल्या लोकांना आपण भेटत नाही ना कधी असे. आणि फर्स्ट हँड ज्यांच्या बाबतीत ते घडलंय ह्या अशा लोकांना भेटल्यानंतर मग खरंच शॉकिंग होतं की हे घडलं असू शकता. म्हणजे काय पॉसिबिलिटी आहे ना त्याची. म्हणजे त्या बायंगी बाबतीत मी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट ऐकली होती की कोकणामधलं एक गाव होतं. आता ही खरी का खोटी माहीत नाही मला, पण कोकणामधलं एक गाव होतं ज्या गावात एका अशाच माणसाने बायंगी आणली होती. त्यांचा एकेकाळी त्यांच्याकडे फार पैसा होता, म्हणजे खोत त्या गावाचे समज. आणि आता पैसा गेला आहे अशा कुठेतरी पूर्णपणे हताश झालेल्या अशा माणसांनी की परत कुठेतरी वैभव आपल्याला यावं, पैसा यावा म्हणून त्यांनी ती बायंगी आणली. बरं ती बायंगी जी होती, जे भूत होतं ते
नारळातलं ते एका बाईचं होतं आणि तरुण बाईचं होतं. तिला आणल्यानंतर त्याला पैसा आला, त्याचं लग्न झालं एका मुलीशी आणि त्या मुलीला दिवस गेले आणि एका पॉईंटनंतर बायंगी आपण परत करतो ना, म्हणजे त्याचा काळ संपल्यानंतर. तर त्या बायंगीनी जेव्हा काळ संपला तेव्हा बायंगी म्हणली की मला जायचंच नाही. की अशी पण एक गोष्ट घडली की ती म्हणली की नाही, पण मला कधीच संसार मला करता आला नाही, मी जिवंत होते तेव्हा. तर आता तुझ्या बायकोला मार तू, तिच्या अंगात मी जाईन आणि आपण एकत्र राहू. असं पण एक बायंगीचं एक व्हर्जन मी कुठेतरी ऐकलं आहे. सो ते आता किती खरं आहे खोटं आहे आणि ह्यानी असं जर घडलं तर काय घडू शकते. तर भयंकर आहे रे हे. आता या कथा गोष्टी कोणी लिहितं, कोणी एक ऐकतं, कोणी कुठून सांगतं, पण ऐकल्यानंतर मजा वाटते की यार हे होऊ शकतं आणि हे जर झालं तर असे सिनेमे बनतात. मला अशा स्टोऱ्या अशा स्टोऱ्या बनतात. येस. जरासं आपण आता मुंबईकडे येतच होतो, म्हणजे आधी कोकण, पुणे, वसई, आता मुंबई. मुंबईतलं तर माहिती आहे, एक तर मेन म्हणजे भूत कुठे, मुकेश मिल. बरं, मी शूट केले आणि मी तुला हा किस्सा सांगतो. हां, मग आमच्या सेटवर घडलेला किस्सा आहे. माझी कॉस्ट्युम डिझायनर होती आणि मी उलाढालचं शूट करत होतो येस मुकेश मिलमध्ये. तर आणि दुपारची शिफ्ट होती, अशी पण नाही की रात्रीची शिफ्ट होती, दुपारची शिफ्ट होती आणि तिची गाडी i10 होती मला वाटतं तिच्याकडे तेव्हा, का अशी गाडी होती कुठली तरी. तिने गाडी लावली होती आणि ती गाडीत AC लावून झोपली होती, कारण ब्रेक होता. ती अशी घामीघूम पळत आली सेटवर आणि ती म्हणली सर मी घरी जाते. म्हटलं काय झालं? नाही मी घरी जाते. म्हटलं अरे झालं काय सांग तर. ती म्हणली मी गाडीत झोपले होते आणि मला एकदम बाथरूमला जावं असं वाटलं, तर इथे वॉशरूम आहे तिथे युनिटचं. तिथे गेले तर लेडीज टॉयलेटमध्ये मी शिरले, तिथे कोणी नव्हतं आणि दरवाजे उघडे होते क्युबिकल्सचे. मला आत शिरल्यानंतर माहीत होतं कोणी नाही आहे आणि मी जेव्हा दरवाजा बंद केला तेव्हा माझ्या बाजूच्या क्युबिकलनं फ्लशचा आवाज आला. मी घाबरले. मी बाहेरून बघितलं तर कोणी नव्हतं. मी म्हटलं अरे हे काय झालं. मग मला कुठेतरी पायांचा आवाज आला बाहेरनं, दरवाजाच्या बाहेर. मी म्हटलं की कोणी होतं का, म्हणून बाहेर बघितलं तर कोणीच नव्हतं. मग मी घाबरून गाडीच्या दिशेने पळत आले. मी गाडीत बसले आणि जेव्हा गाडीत बसले तेव्हा मला कोणीतरी माझ्या खांद्यावर असा हात ठेवला असं वाटलं. तर मला ते गाडीतनं मग डायरेक्ट उडी मारली बाहेर आणि मी इथे पळत आले. तर कोणाला तरी पाठवा माझ्याबरोबर, मी घरी जाते असं म्हणत ती गाडीत बसून घरी गेली. आता हे काय, हे खरंच घडलं का, तिला आवाज आला का, हे झालं का, ती झोपेत होती आणि मग तिला ते स्वप्न पडलं, नाही माहिती रे मला. पण अशा वेळेस तुम्ही काय सांगणार समोरच्याला की नाही बस काय होणार नाही, तुला जा बाबा घरी, तुला घरी जास्ती सेफ वाटत असेल तर घरीच जा. पण तिथे समज अशी आहे की कुठल्या तरी ज्युनियर आर्टिस्टचं भूत आहे किंवा डान्सर आहे कोणतरी, डान्सरचं भूत आहे ज्याचे पैसे थकवले. आता तसे किती असतील बघ. आणि मुंबईत पैसे थकवलेले डान्सर यांची जर भूतं व्हायला लागली तर मुंबईत तर तुझे अंधेरी वर्सोवा साईडला तर भूतच फिरत असतील ना. पण हे बघ, मुकेश मिलची अशी पण एक ओळख होती की तिकडे त्या मिलमध्ये आग लागली आणि ती मिल एकेकाळची खूप मोठी मिल होती. तर त्या मिलमध्ये आग लागल्यामुळे पण अनेक लोक त्या आगीत किती कोणी मेले होते का काय झालं होतं का काय, त्यातनं पण घडू शकतं. ही त्यातनं पण स्टोरी येऊ शकते. आता शूटिंगवाल्यांनी कन्व्हिनियंटली ती डान्सर केली, असं पण असू शकतं की तिथे शूटिंग इतकी वर्ष झाली आणि ते दिसतं मुकेश मिलकडे बघितल्यावरच की अरे हे मुकेश मिल आहे. तर त्यात इतके शूट झालेत ना की त्यातनं मग ते युनिटवाल्याचं भूत किंवा ह्याचं भूत असं झालं असू शकतं. पण तिथे ना त्या अख्ख्या भागात जिथे जुन्या जुन्या मिल्स आहेत, त्या जुन्या जुन्या मिल्समध्ये लोक अशी रात्री फारशी जात नाहीत, कारण प्रत्येक ते कमला मिल आहे किंवा अनेक मिल्स आहेत, तर अशा ते शक्ती मिल म्हणून पण आहे, ते लोकांना एक भीती असते की इथे रात्री जाऊ नये नॉर्मल लोकांनी, कारण त्या प्रत्येक मिलचा एक इतिहास पण आहे आणि प्रत्येक मिलच्या इतिहासामध्ये त्या इतिहासात काही ना काहीतरी भयंकर आहे की कुठे अपघात आहे किंवा कुठे काही. आणि ज्या पद्धतीने त्या मिल बंद पडल्या, ज्या मिल बंद पडल्यामुळे ज्या अनेक लोकांचा त्यात जीव गेला किंवा काही लोकांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे पण असं एक निगेटिव्ह त्या एक बंद पडलेल्या मिल्सबद्दल लोकांना एक समज आहे. मुंबईमध्ये लालबाग परळ साईडला आणि इथे तर आहेच आहेत, पण ठाण्याबिण्या बाजूला पण ते ट्रेनमध्ये मंदा पाटणकर ट्रेनच्या पण बरेच किस्से आहेत. आणि जिथे कंपन्या आहेत ना मुंबईत MIDC बाहेर, तिथे पण अनेक लोकांना रात्री लिफ्ट मागणारी एक बाई. अरे 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 कॉलनीमध्ये एक सीन आहे, एक असाच आहे पांढरी साडीवाली बाई फिरते. हे मी लहानपणापासून पांढरी साडीवाली बाई हे माहित नव्हतं मला, कारण ते जरा खूप क्लिशे होतं. पांढरी साडी पण साडी घातलेली बाई माहिती होती. हा, पांढरी साडीवाली बाईचा पण किस्सा काय सांगतो. एका त्याच्यावरच स्टोरी करायची होती मला, तेव्हा जरा मित्रांच्या पप्पांना वगैरे जरा कॉन्टॅक्ट करून माहिती काढायला बघितली. त्यांच्यातलं एक असंच बडबडून की ते कुठले ते रामसे ब्रदर्समध्ये पांढरी साडी,
त्याने बोलता बोलता काय बोलण्याच्या अरे वो रामसे ब्रदर्स में वो पांढरी साडी वाली दिखाई ना, वो पहिले आरे में थी, उसने उधर से लिया होगा, हे असं. अच्छा. पण नाही सोडा, म्हणजे हा पांढरी साडीवाली बाई काय असेल वगैरे ते, ती येते रात्रीची, टॅक्सी थांबवते आणि पवई गार्डनच्या दिशेने जाते. अच्छा. पवई गार्डनमध्ये रात्री 2-3 वाजता का जाते अच्छा अच्छा अच्छा. असं. तर अजून याला हवा कधी मिळाली, मी 7वी-8वीत होतो तेव्हा आहटमध्ये सेम प्रोमो अशाच टाईपचा आहे होता की चकाला स्टॉप आहे, आरेच्या दिशेने टॅक्सी चालली आणि मागे अचानक पांढऱ्या साडीवाली बाई बसली. तिथून अजूनच हवा ही स्टोरी कळली असणार. मुंजाच्या शूटिंगच्या दरम्यान काय किस्सा घडलेला का तुमच्या? मुंजा, अरे आमच्या म्हणजे अनेक लोकांबाबतीत तो एकत्र घडला किस्सा. कारण आम्ही कोकणात शूट करताना गुहागरला शूट करत होतो आणि तिथे एक रिसॉर्ट आहे, ज्या रिसॉर्टमध्ये एक ठराविक क्रू राहत होतं, ज्यात मला वाटतं 20-22 खोल्या होत्या, जिथे आम्ही सगळे युनिटवाले राहत होतो. इथे HODs होते सगळे, म्हणजे मेन तुमचे कॅमेरामन, फाईट मास्टर, अशी सगळी गँग होती. आणि मला वाटतं तिथे आम्ही 7 की 8 दिवस शूटिंग केलं. त्याच्या पहिल्या रात्री, आणि हा उन्हाळ्याचा काळ, पहिल्या रात्री मला क्लिअर आठवतं आहे, मला जाग आली आणि मध्यरात्री अशी जाग आली आणि मला असं वाटलं की यार थोडं गरम होतं आहे, AC चेक केला आणि मग थोडंसं सेटिंग बदललं आणि परत झोपलो. परत दुसऱ्या दिवशी सेम असं झालं की मला मध्यरात्री जाग आली. तेव्हा मी वेळ बघितली आणि त्यात 3 वाजले होते घड्याळ. मला की 3 वाजता परत का जाग आली? म्हणजे मी नॉर्मली कधीच रात्री उठत नाही. म्हणजे शूटिंगच्या काळात तर आपण दिवसभर काम करतो तर रात्री झोप छान लागते. तर मी असं का होतं आहे मला कळेच ना. तर मला असं वाटायला लागलं की अरे काहीतरी ACचा प्रॉब्लेम होतो आणि रात्री कसं आहे ACचा वीक होतो किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतो, ट्रिप होतो, बंद होतो आणि मग एकदम झोप मोडते ना आपली. तर 3 वाजता असं झालं असं मला वाटलं. तर मी त्या तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळे नाश्त्याला जमलो सेटवर. तर मी असंच बोललो की अरे हा प्रॉब्लेम तुला होतो आहे का? आणि मी माझ्या ॲक्शन डायरेक्टरशी बोलवतो की तुमच्या खोलीत हा प्रॉब्लेम आहे का? आणि मला झोप झाली नाही. म्हणलं काल पण हा झाला, आज पण प्रकार झाला. आणि म्हणलं काय ना, झोप पूर्ण होत नाही, फटकन झोप लागत नाही, 10-15 मिनटं जातात आणि मग सकाळीचा फ्रेश वाटत नाही. तो म्हणलं अरे मेरे साथ भी यही हुआ. तर म्हणलं आपके साथ क्या हुआ? तो म्हणलं अरे कल भी मेरा जैसे बीच में नींद खुली, आज भी बीच में नींद खुली. तो म्हणलं आपने टाइम देखा क्या? तो म्हणलं हाँ ये 3 बजे के आसपास हुआ. तर मला असं झालं की ओके मला सेम टाईमला झालं आहे ते. तर म्हणलं मे बी असं म्हणू शकतं की फ्लक्च्युएशन चालू आहे त्या हॉटेलमध्ये लाईटचं, म्हणून AC वरखाली होतोय आणि त्यामुळे मे बी जाग येते. होत असावं. तर आम्ही दोघांनी हे आमची चर्चा झाल्यानंतर मी जेव्हा रात्री हॉटेलवर आलो तेव्हा मी त्या मॅनेजरला सांगितलं की अरे असं बघ इथे सगळ्यांची झोपमोड होती आहे, तुमचं काहीतरी. तो म्हणलं अहो सर काहीच प्रॉब्लेम नाही इथे असा. म्हणलं आम्हाला सगळ्यांना कसं होतं मग काहीतरी असणार ना प्रॉब्लेम. त्या रात्री पण 3 वाजता मला झालं. ओके आता मी म्हटलं की हे काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि जाग काही आवाज नाही काही नाही, एक जाग डोळे उघडतात आणि आपण बघतो इकडे तिकडे की जाग आली. आता वेळ बघितला 3ला 5 कमी. तुम्हाला असं की अरे शूट हे काय 3ला 5 कमी. नेक्स्ट डे परत सकाळी मी माझ्या त्या फ्लाईट मास्टरला विचारलं की आपको म्हणलं हा मुझे आज रात भी यही हुआ. आता आमचं बोलणं चालू आहे आणि बाजूच्या टेबलावर माझा कॅमेरामन नाश्ता करतोय. तो मला म्हणतो अरे मला पण झोप लागत नाही, मी पण जागा होतो. आता इथे आमची ड्यू पडली. म्हणलं काहीतरी प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना विचारू. 20 लोकांपैकी जवळपास 15 का 16 लोक आम्हाला एकत्र असे चर्चेतनं म्हणाले की आम्हाला आमच्या बाबतीत सेम घडले की आम्हाला रात्री जाग येते, एक 5-6 मिनटं आम्ही असे जागे असतो, मला काहीच कळत नाही का जाग आली आणि मग आम्ही झोपायचा प्रयत्न करतो की वॉशरूमला जाऊन येतो, झोपतो आणि मग झोप लागते. तिथे असं झालं की काहीतरी बाबा प्रॉब्लेम आहेत. एकाच वेळी 16 लोक 15-16 लोक एकाच वेळेत का उठत आहेत. आणि आपल्याला क्लिअर कळतं बघ जेव्हा आवाज कुठेतरी असा मोठा होतो तेव्हा एक जाग येते, तेव्हा असं वाटतं काहीतरी कुठेतरी आवाज झाला. पण रोज रात्री तर 3 वाजता आवाज काही कोणी करत नसावं आणि रोज रात्री 3 वाजता ना AC ट्रिप होत होता, ना फ्लक्च्युएशन होत होतं, लोकांना जाग यायची रे. आणि आजपर्यंत मला याचं उत्तर सापडलं नाही की का 3 वाजता जाग यायची. बरं असं काहीच नाही की कोणी काहीतरी बघितलं आहे की कोणाला भास झाला आहे का भूत दिसलं आहे, काही लॉजिक नाही आहे. पण 3 वाजता लोक असे फटकन प्रॉपर उठायचे आणि मग 5-10 मिनटानंतर लोक झोपायचे. मग आम्ही म्हणलं की चला या हॉटेलमधून आपण जरा बाहेर पडू. पण आमचे 2 दिवस शूटिंगचे राहिले होते. तर म्हणलं 2 दिवस शूटिंगचे राहिलेत आपण संपूया, कारण आता ना आपण जर असं बाहेर पडलो तर ते फार चुकीचं दिसेल आणि आपण काय सांगणार त्या हॉटेलवाल्याला की आम्ही सगळे 3 वाजता उठतो म्हणून. तर म्हणलं की आपण असं करायला नको. आणि लकीली आमच्यासाठी लास्ट 2 दिवस नाईट शूट होतं. तर म्हटलं की नाईट शूटला आपण हॉटेलवर जात नाही आहेत. बरं दिवसा मी गेलो जेव्हा झोपायला तेव्हा सगळे प्रॉपर झोपले, 6-7 तास झोपून उठायचे की अरे आता तर. आणि मी विचारलं पण की दिवसा झोप लागली का? तर हो. पण आम्ही इथपर्यंत विचार करत होतो की गादी खराब असेल का, गादीत प्रॉब्लेम आहे का, काय काय होऊ शकतं.
की ज्यामुळे लोक उठत आहेत. पण ह्या सगळ्याचं लॉजिक बसतच नाही की एकाच ठराविक वेळेला सगळे का उठत असतील. तर ह्याचं उत्तर नाही सापडलं मला कधीच, आजपर्यंत नाही माझ्याकडे उत्तरेचं. बरं, आम्ही हे जेव्हा प्रमोशनच्या वेळेस 1-2 ठिकाणी बोललो, तेव्हा खाली लोकांनी आमच्या व्हिडिओजच्या कमेंट्समध्ये असं हे पण उत्तर दिलं की नाही 3 वाजता म्हणजे तो शैतानचा काळ असतो आणि वेळ असते आणि काय काय लॉजिक बरीच लावली लोकांनी. पण मला नाही कळत आहे असं की याचं काय, याचं उत्तर काय. पण हे जर एवढ्या लोकांबाबतीत घडत असेल तर काहीतरी काहीतरी ऑड होतं. आणि ते जे रिसॉर्ट होतं ते जंगलात नाही, पण असं एक आत होतं. म्हणजे असं नाही की नॉर्मल मेन गावात होतं, ते बऱ्याच आत होतं. सो मला ते अजूनही क्लिअरली आठवतं आहे की एक आपण डोळे उघडल्यानंतर आपण बघतो ना आजूबाजूला, आणि भीती वाटत नव्हती हां. म्हणजे लोक घाबरून उठायचे नाहीत, पण उठायचे लोक असे रँडम. तुम्ही मध्ये तो वेपन्स नावाचा सिनेमा बघतो, तुम्ही पाहिला का तो सिनेमा वेपन्स नावाचा? तो बघा. त्यात असंच आहे की मुलं मध्यरात्री उठतात आणि चालत चालत घराबाहेर जाऊन निघून जातात गायब. लहान लहान मुलं एका वर्गातली. तो खतरनाक सिनेमा आहे. पण हे कशामुळे होत असेल आणि का होत असेल ह्याचं उत्तर नाही कोणाकडे. माझ्याकडे तर नाही आहे. प्रत्येक गावाची एक कथा असते, एक स्टोरी असते, जिथे त्यांच्या त्यांच्या गावात ती भुताटकी का भूत आपल्या गावाचं एक वेगळं या पद्धतीने असतं. लोक ओपनली बोलत नाहीत, पण जर बोलतं केलं ना लोकांना की अरे असं काही घडलं आहे का, असं काही झालं आहे का, तर लोकांकडे गोष्टी स्टोरीज असतात. प्रत्येक गावातल्या आणि प्रत्येकाच्या त्या त्या एरियातल्या अशा स्टोरी असतात. पण आपण आता माझ्या गावातलं तू विचार केलास तर मी कोकणात रांजणजवळ आमचं गाव आहे, तिथून येतो. तिथे सगळ्यात कॉमन अशी जी माहिती होती ती बायंगीचीच होती. आणि कोकणात बायंगी प्रचंड फेमस असल्यामुळे ती बायंगीच लगेच फटकन येते. मुंजा जरा मजा होती आणि तेवढंच होतं, ते फार त्याला सिरियसली कधी कोणी घेतलं नाही. पण मी गुहागरला शूट केलं आहे आणि गुहागरला जिथे मी शूट केलं आहे तिथे आम्ही ज्या हॉटेलवर राहायचो त्या हॉटेलमधनं बाहेर आल्यानंतर ना एक असा छोटा ब्रिज आहे, तिथे एक झाड आहे. तर तिथे लोक बरीच वेळा म्हणायचे की अरे इथे इथून रात्री जाताना एका बाईचा रडण्याचा आवाज येतो. आता ती बाईच मी कधी ऐकली नाही बाबा, कारण मी तिथे बरंच शूटिंग केलं आहे. पण मग ते कुणी ऐकलं आणि मग ते कुणाला तसे ते खरं वाटलं आणि मग ते कुणी पसरवलं, तर ती परत स्टोरीज झाली. पण एक अशी सुरुवात होते ना, ती इतकी पसरते की ती वर्षानुवर्ष राहते ती स्टोरी तिथे. आणि मग त्याच्या व्हर्जन बनतात की ही कोण बाई होती, मग ती एकेकाळी इथे राहायची, मग तिच्या नवऱ्यानी आत्महत्या केली, मग तिने असंच समुद्रात पळत गेली. असे अनेक व्हर्जन्स आहेत. एक कॉमन स्टोरी नाही त्या रडण्यामागची. पण त्यामुळे इतकी लोकांच्या मनात भीती बसली आहे की रात्री तिथून कुणी जायचं नाही. की कधी असं ना की नाईट शिफ्टला अरे चला इथून, तर नाही अरे मी एकटा जात नाही, अजून 3-4 असतील जाऊया. तर ती मजा होती की लोक खरंच अजूनही बिलीव्ह करतात की घडू शकतं, कारण चान्स घ्यायचा नाही कुणाला. पण हे पण म्हणतात ना आपल्या ते असतं ना की मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण, त्यातल्या एका ठराविक गणातल्या लोकांना दिसतो तो भूत आणि बाकीच्यांना दिसत नाही. दिसत नाही. माझ्या बाबतीत एक किस्सा घडलेला आहे पर्सनल, ज्याला मी भूत असं म्हणणार नाही, पण भीतीदायक घडलेला आहे. म्हणजे मला भीती तर प्रचंड मनात बसली. त्यामुळे मी 2005ची गोष्ट सांगतो, म्हणजे एक 20 वर्षाचा होतो मी, 20-21, आणि मी हैदराबादमध्ये नोकरी करत होतो रामोजी फिल्म सिटीमध्ये. आणि तिथे प्रॉपर ETVमध्ये मला जॉब होता. सुरुवात करत होतो मी आणि तेव्हा मला असं होतं की चला काहीतरी शिकायला मिळते, जाऊया. तर एक त्या वयात असताना एक एक हे असते बघ, एक एनर्जी असते की कुठे राहू, काही करू वाली. तर हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटी ही हैदराबादच्या बाहेर आहे, बऱ्यापैकी म्हणजे 1 तास बाहेर आहे. तर आम्हाला राहायची जी सोय होती तिथे ती फिल्म सिटी आणि हैदराबादच्या मध्ये तिथे एक बऱ्यापैकी जंगल एरिया आहे अशी. ओके. आउटस्कट्स म्हणून त्याला. आता ते तिथे वाढलं असेल सगळं, पण 20 वर्षापूर्वी ते आउटस्कट्स होते. तिथे काही लोकांनी बंगले बांधून ठेवले होते आणि तिथे लोक राहायचे. तसं एक वनस्थलीपुरम नावाची जागा होती, एरिया, ज्या एरियामध्ये एक म्हणजे हायवेला लागून एक बसस्टॉप होता. बसस्टॉपला उतरलं की चालत 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 अशी एक वाट होती, 2 साईडला छोटं मार्केट होतं आणि आत थोडंसं असं एक अपहिल गेलं चढत की बंगला होता, जो एका कॉन्स्टेबलनी बांधला होता. ओके. पोलीस कॉन्स्टेबलनी. आणि तो रिटायर झाला होता कॉन्स्टेबल, आणि त्याने एक ग्राउंड +1 असा एक बंगला बांधला होता. 3 बेडरूम खाली, 3 बेडरूम वर. तर मी आणि माझ्याबरोबर एक माझा रूममेट, म्हणजे जो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता पण माझ्या वडिलांचा मित्र, असं आम्ही दोघं राहत होतो तिथे. कारण 3 बेडरूम असल्यामुळे तो आणि मी, आम्हाला खूप जागा होती. आणि मी नवीन होतो, तो म्हटला मी इथे बरेच वर्ष राहतो, तू इथे येऊन राहा, तुला सोयीचं पडेल. तर आम्ही राहायचो तिथे. आणि खाली ते जे कॉन्स्टेबल होते त्यांची 2 मुलं होती, जी माझ्या वयाचा धाकटा मुलगा होता. रमेश का सुरेश असं काहीतरी नाव होतं त्याचं.
तर मी तिथे 6 महिने होतो. त्या 6 महिन्यांमध्ये माझी त्याची चांगली मैत्री झाली की आपल्या वयाचं कोणतरी आहे आणि काम संपलं, ऑफिसवरनं घरी आलो की एक कोणतरी गप्पा मारायला माणूस मुलगा आहे जो आपल्या वयाचा आहे. तर आमची बऱ्यापैकी गट्टी जमली होती. नोव्हेंबरचा काळ होता आणि मला प्रोमोज बनवण्याचं काम दिलं होतं. तर मी असं स्टुडिओच्या मध्ये, प्रोमोज बनवायला एडिट रूम कसे असते बंद ना, बाहेर दिवस रात्र काही कळत नाही. तर मी असं दिवसा आत गेलो होतो आणि एकदम संध्याकाळी बाहेर आलो तेव्हा बाहेर पब्लिक नॉर्मली ऑफिस भरलेलं असतं, तर अर्धं ऑफिस रिकामं होतं. खिडकीतनं बाहेर बघितलं तर वादळ आलं होतं आणि दिवसा म्हणजे हे नोव्हेंबरच्या काळात आणि सकाळी कडकडीत ऊन. म्हणलं हे कधी झालं? तर मग मला ऑफिसमधला मुलगा म्हणला, अरे सर दोपहर के बाद तो इधर साइक्लोन का ये प्रॉब्लम था, तो साइक्लोन आ गया तो आप निकलो अभी, सब घर पे जल्दी जा रहे. अच्छा, फोन होता, मी फोन केला माझ्याबरोबर जे राहायचे त्यांना. म्हणलं की अरे कुठे आहे तुम्ही? तो म्हणलं आदित्य तुझा फोन लागत नव्हता, मी तुला किती प्रयत्न केले फोन करायचा, तू आहेस कुठे? म्हणलं ऑफिसवर आहे. तू निघ तिथनं ऑफिसमधनं, कारण आता बसेसमधनं जायचो आम्ही. म्हणलं आता बस पण बंद होईल आणि तू अडकून बसशील तिथे, त्यापेक्षा तू एक काम कर, तिथून ताबडतोब निघ आणि हैदराबादमध्ये आपल्या वनस्थलीपुरमच्या बसस्टँडवर उतरू नकोस, घरी जाऊ नकोस, मी जिथे आहे तिथे मी तुला पत्ता पाठवतो. तर मला कळेच ना. म्हणलं का? पण तो म्हणलं अरे कशाला प्रश्न विचारू नको, तू इथे. म्हणलं ओके. असं करून मी तिथे एक बस स्टँड होता, तर बसस्टँडमधनं ना बस शेवटची लागली होती आणि बस ती निघत होती. तर मला बसमध्ये जाऊन बसेपर्यंत पाऊस जोरदार आणि गुडघ्यापर्यंत पाणी वाहत होतं. तर मी भिजलो आणि मी त्या बसमध्ये चढलो. आता माझ्याकडे कपडे नाही, काय नाही, आपण तयारीत आलोच नव्हतं ना. तर जेव्हा बस ती निघाली तर मला असं झालं की यार आता कुठे मी दुसऱ्या कुणाच्या तरी घरात जाऊन असा भिजलेल्या कपड्यात, त्यापेक्षा घरीच जावं आपल्या. म्हणून मी वनस्थलीपुरमच्या स्टँडवर उतरलो. उतरून मी चालत 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 जाई तेव्हा अख्ख्या एरियाचे लाईट गेले होते. लाईट गेले होते का कुठेतरी बंदच केले होते, कारण पाणी आणि या सगळ्या वाऱ्यामुळे झाडं कोसळली होती आणि तो जोरदार वारा सुटला होता, सायक्लोनिक विंड्स. मला अजूनही आठवते क्लिअरली की त्या वाट काढत काढत मी जेव्हा त्या गेटपर्यंत पोचलो तेव्हा त्या बंगल्याच्या आजूबाजूला रान कंप्लीट मोकळं, काही नव्हतं. गेटला बाहेर कुलूप. तर मला असं झालं की अरे हे कुलूप कसं आहे, हे गेले का काय बाहेर कुठे? आणि म्हणून तर हा मला सांगत होता का घरी जाऊ नको. तर मला डोक्यात सगळं ते चालू झालं. तर मी तिथे बाहेर ना एक बेल होती, ती बेल मारली तर एक माणूस ज्याला मी कधी आयुष्यात पाहिलं नव्हतं तो दरवाज्यातनं बाहेर आला आणि त्याच्या हातात एक बॅग होती. तो मी त्याला म्हणलो की किधर गए सब लोग? तो म्हणलं की आपको मैसेज नहीं मिला क्या? तो म्हणलं कौन सा मैसेज? तो म्हणला कि मैं इनका भाई हूँ दूर का, तो वो सब अपने गांव गए लोग और मेरे को घर का ताला लगा के बंद करके चाबी लेके आने के लिए बोला है, तो मैं जा रहा हूँ अभी. तो बोलो किधर गए सब लोग? तो बोले उनका छोटा बेटा है ना वो सुरेश, उसने आत्महत्या किया घर पे शाम को. तो मला सुधरेश ना. बोलो क्या? तो बोला हाँ, उसने गले में अपना उसके माँ का दुपट्टा लगा के फैन को डाल दिया और मर गया वो. तो उसकी बॉडी लेके सब अपने गाँव गए. तो म्हणलं मेरे को कल शाम को मिला था लड़का, मर कैसे गया? तो म्हणलं की त्याचं काहीतरी वडिलांचं आणि त्याचं भांडण झालं आणि रागाच्या भरात त्यांनी हा गोळ घातला. तर मला असं झालं की अरे देवा, एकतर त्या शॉकमध्ये मी की हा मुलगा ज्याला मी इतके 6 महिने ओळखतोय हा मेला. दुसरं माझं झालं की मग घरात कोण आहे? तर म्हणलं कोणी नाही आहे, तुम्ही जा परत. म्हणलं मी कसं जाणार इथून, आणि रात्री ना बस ना काही सोय नाही तिथे इथून बाहेर पडायची. तो माणूस बाईकवर बसला आणि त्यांनी मला एक चावी दिली हातात. तो म्हणला जाऊ शकत नसेल कुठे तर घ्या चावी, आणि तो गेला निघून. तर त्या बंगल्यामध्ये रात्री मी एकटा होतो. मग मी वर चढलो, वर गेलो, दरवाजा उघडला, लाईट गेले होते म्हणून मेणबत्त्या लावल्या घरात 1-2, आणि जी माझी खोली होती त्या खोलीच्या एक्झॅक्टली खालची खोली त्या मुलाची होती जिथे त्यांनी गळफास लावून घेतला होता. आणि बरं, हे सगळं इतकं म्हणजे सिनेमात असताना घडतं की वारं सुटलंय, झाडं हलतायत, लाईट गेलेले आहेत, पाऊस पडतोय, आणि अशा घरात हे घडलेलं आहे. मी अख्खी रात्र झोपू शकलो नाही. मला इतकं क्लिअर आठवतं आहे की मी रात्रभर जागा होतो, घाबरलो होतो मी प्रचंड, आणि वैतागलो होतो मी की अरे काय घडलं आहे, आणि इतका असा मिक्स्ड आणि कन्फ्युज्ड अवस्थेत होतो. सकाळ झाली, मी बॅग भरली माझी, डायरेक्ट जो निघालो, ट्रेन पकडली आणि पुण्याला. त्यानंतर मी कधीच हैदराबादला गेलो नाही. मी गेलोच नाही. मी टाईप केलं माझं एक लेटर की आय एम क्विटिंग माय जॉब, राजीनामा, आणि म्हटलं मला जायचंच नाही परत. सर असं कधी मित्रांसोबत चला भूत बघायला किंवा कुठेतरी अशी हॉन्टेड प्लेस आहे तर हो. तिथं जाऊयात बघायला, असं थ्रिल म्हणून कधी गेलात तुम्ही की जाऊयात? गडावर मी आता मध्ये भूत म्हणून नाही, पण काही कोकणात ना छोटे छोटे असे किल्ले आहेत अच्छा. की ज्याची नावं पण नाही आहेत, म्हणजे बुरुज आहेत काही किंवा टिकलेले किंवा असे अर्धवट पडलेले.
अशा ठिकाणी रात्री मी खूप वेळा गेलो आहे. मी माझं रेग्युलर आहे. कोकणामध्ये शूटिंग करत असताना जर मी गुहागरला असेन तर कितीही लेट झालं, काहीही झालं तरी मी रात्री एक ट्रिप माझी एक वॉक याला मी त्या बीचवर जातोच जातो. आणि कधी कधी तर मी एकटाच जातो. आणि त्या बीचला जायचं जी पायवाट आहे ना ती त्या वाडीतनं आहे. त्या वाडीतनं जे तुम्ही रात्री चालता, मध्यरात्री चालता तेव्हा शुकशुकाट अंधार, कुठलाही दिवा नसतो. आणि तेव्हा तुमचे डोळे जोपर्यंत ते ॲडजस्ट होत नाहीत त्या अंधाराला आणि तुम्ही बीचवर आल्यानंतर मग ते डोळे ॲडजस्ट झालेले तुम्हाला तो बीच दिसतो क्लिअर. पण अनेक लोकांचं म्हणणं आहे की असं रात्री जाऊ नये. पण मला असं कधी जाणवलं नाही आहे. पण काही काही ठिकाणी आम्ही मुद्दाम पण गेलो की बघूया काय होईल, थांबूया बघूया. असं कधीच काही झालं नाही आमच्या बाबतीत. झाले तर मजेशीरच गोष्टी घडल्या आहेत की आम्ही जेव्हा एक सिनेमा संपला आमचं शूटिंग आणि पॅकअप करून आम्ही त्या बीचवर रात्री चला सगळे एक पार्टी करूया म्हणून सगळे बसलो होतो. तेव्हा काही काही लोकांना काही काही गोष्टी जरा जास्ती झाल्या आणि मग ते गायब झाले त्या पार्टीत. तर आम्हाला कळेच नाही. मला वाटलं ते परत रूमवर गेले. तर आमच्यापैकी एक जरा त्या आत गेला त्या झाडाझुडपात वॉशरूमला जायचं म्हणून आणि जो गायब झालेला आमच्यापैकी एक होता तो त्या झुडपातनं असं बाहेर निघाला मध्येच. तर ह्याला वाटलं की कोण आले म्हणून तो आरडेओरडे करत आमच्या दिशेने पळत आला. भूताला 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 करत. आपल्याला कळलं हाच आहे इथे पडला होता 2 तास, त्याला जाग आली एकदम आणि आमच्या दिशेने चालत येतो. तर अशा गोष्टी असतात रे. पण आम्ही काहीच पाहिलं नाही असं भूत. मी पाहिलं नाही कधी. मला एक पण नक्कीच वाटतं की काही जागा 100% जगात आहेत ज्यांच्यामध्ये काहीतरी एक असं गुण आहे किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी एक आहे जे त्याची हिस्ट्री म्हणू शकतो आपण. त्या हिस्ट्रीमुळे तिथे घडलेल्या अनेक अशा गोष्टींमुळे त्या जागेची एनर्जी इतकी डार्क आहे की तिथे भूत आहे का अशी एक वाईब येऊ शकते. माझा एक असिस्टंट होता डिरेक्शन डिपार्टमेंटमधला जो फिल्म सिटीजवळ राहायचा मुंबईत. आणि ती जी एक बिल्डिंग जुनी बिल्डिंग होती तिकडे तो राहायचा. आणि तो आणि त्याचे 2 मित्र मिळून ते शेअरिंगमध्ये राहायचे त्या घरात. तर त्यांच्याकडे टिफिन सर्व्हिस होती आणि ते जस्ट शिफ्ट झाले होते त्या घरात. आणि त्याने बऱ्यापैकी स्वस्त घर भाडं बऱ्यापैकी स्वस्त होतं. त्याला असं झालं होतं की अरे एवढं स्वस्त कसं घर मिळालं, पण ठीक आहे मिळालं तर उत्तम, राहूया असं करून ती टिफिन सर्व्हिस त्यांनी लावली होती. आणि त्यांनी मला किस्सा सांगितला आहे की सुरुवातीला असं रात्री असं काही वाटायचं नाही. पण एके दिवशी त्याचे दोन्हीही ते रूम पार्टनर्स हे कुठेतरी बाहेर होते आणि हा एकटा होता. आणि तो म्हणला की मी घरात मला क्लिअर आठवतं आहे की मी डबा संपवला माझा, तो जो काही भात होता त्याची काही शितं पडली होती त्या ह्याच्यावर आपल्या टेबलावर. आणि तो म्हणला की मी आता विचार पण केला की आता हे सकाळी आवरीन जाऊ दे, आता कुशाला कुठे. मी झोपलो. सकाळी उठलो तेव्हा तो म्हणला की त्याचा एक सर्कल झाला होता त्या भाताच्या ह्याचा. आणि तो म्हणला प्रॉपर सर्कल असा त्या टेबलावर होता. तर तो म्हणला की मला कळेच नाही हे कुणी केलं. बरं एकटा आहे मी घरात. ते असे अरेंज करून ठेवले ते सर्कलमध्ये. तो म्हणला माझी फाटली. त्यानंतर मग मी म्हटलं की नाही राहायचं मला इथे. तो म्हणला मी लगेच नेक्स्ट डे घर सोडलं होतं. तर असं आहे. आता ते पाहिलंय तू कुणी का नाही, का ते आपोआप झालं तर का ते कुणी करून ठेवलं असेल, यू नेवर नो. पण अशी जेव्हा अपार्टमेंट्स असतात घरं जी जुनी असतात आणि तिथे काय घडलं असू शकतं, तिथे कोण असू शकतं, की त्या वास्तूत प्रॉब्लेम आहे का, ती जमीन बरोबर होती का नव्हती, का तिथे आधी काय होतं का ते नव्हतं, हे आपल्याला थोडी माहीत असतं रे. आणि आपण एवढा मग त्याचा शोध घ्यायला जातो किंवा जात पण नाही कधी कधी. पण मला असं वाटतं की थोडा मनात अशी छोटीशी पण एक चुकचुकली ना पाल निघायचं, फार वेळ थांबायचं नाही. ह्या गोष्टीत मी बिलीव्ह करतो की कोणी सांगितलंय. ग्रँड पॅराडाईस टॉवरचा किस्सा ऐकलाय तुम्ही? हो मुंबईचा. हो. हां, तिथं 8वाच मजला का, तिथे ती स्टोरी ना की 8व्या मजल्यावर जो कोणी जातो तो जीव देतो. हो बरोबर. बघ ती निगेटिव्ह एनर्जीमुळेच असेल कदाचित, किंवा काय होऊ शकतं ना. म्हणजे बघ कुणी दिलाही नसेल ना कधी, एखाद दुसरी घटना घडली असेल आणि त्यानंतरच ती तू ऐकलं असेल की ग्रँड पॅराडाईस ते 98ला झालं काहीतरी. हो दाम्पत्याने आत्महत्या केली. काहीतरी केस वगैरे चालू होती पोरा विरोधातच. आणि नंतर 2006ला आय थिंक काहीतरी पोराने आणि त्याच्या बायकोने आणि पोरीने त्याच्या 19 वर्षाची 18-19ची पूर्वी तिने आत्महत्या केली. आता हे चला आपण काय त्यांचं कारण होतं. हां, त्या पोराने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती की मी आयुष्याला कंटाळलो आणि केस वगैरे चालू होते. आता हे एक झालं वेगळं. मग तेव्हापासून भूतभीत सुरू झालं. 2001ला किस्सा झालेला. एकाने तिकडेच त्याच रूमवरनं धमकी दिली होती. नोकर होता की मी आत्महत्या करणार वगैरे असं तसं. आणि नंतर जेव्हा झाल्यावर उडी मारणार बोलला आणि जेव्हा त्याला पकडलं 10 तास वगैरे काय त्याला हे खरं आहे, त्याला पोलिसांनी वगैरे करून समजवलं. आणि जेव्हा काढलं तो बोलत होता की माझ्या डोक्यावर काहीतरी भूत होतं आणि मला असं तसं. नंतर उघडकीस आलं की तो ब्लॅकमेल करत होता त्याच्या मालकाला.
म्हणजे त्याने त्याची एक लिंक पकडलेली की इथे भाई हो, आहे असू सीन शकतं. काहीतरी. तुला सांगू का, फॅमिलीमध्ये अनेक पिढ्यांमध्ये डिप्रेशन हा प्रॉब्लेम असतो, क्लिनिकल प्रॉब्लेम आहे, की ते थ्रू जनरेशन्स येतं बऱ्याच लोकांना. आणि आपण बघतो ना, की त्याच फ्लॅटमध्ये जर वडिलांनी केलं असेल तर मुलगाही करतो आणि मग त्याचाही आई पण करू शकते. अशा खूप गोष्टी घटना आहेत, ज्यामुळे ते भूताटकी वाटू शकते. कारण ते क्लिनिकल डिप्रेशनचा पण एक साईन असते. बरोबर. पण ते आता या ग्रँड पॅरेडी टावर्समधला सेम किस्सा आहे का वेगळा आहे, यू नेव्हर नो रे. कारण तेच मला वाटतं की आपण सायन्स वाईज एवढे इव्हॉल्व्ह झालोच नाही आहोत की आपल्याला याची सगळी उत्तरं मिळतील आणि आपल्याला उत्तरांमधनं एक्झॅक्टली कळेल की अच्छा इथे हे भूत आहे ज्यामुळे हे लोक असं करत आहेत. पण आता एक नक्की आहे की तिथे कोणी राहायला जाणार नाही, ते बंद असलेलंच बरं. आणि तेच बेटर आहे. काही काही जागेमध्ये नकोच तिथे, अशी जी समज आहे ना. मला भारतात असे म्हणजे अशा जागा जास्ती करून नॉर्दर्न इंडियात वाटतात आहेत खूप जास्ती, किंवा आता राजस्थानचे काही किल्ले आहेत किंवा अशा काही डेफिनेट जागा आहेत जिथे लोकांना तिथे भूतं आहेत किंवा असं वाटतं. ते तर भुजमध्ये पण मी मध्ये शूटिंग करायला आम्ही गेलो होतो तेव्हा तिथे पण लोकांची एक समज होती की यार तिथे एक रात्री भूतं असतात. काही काही ठिकाणी ना ते वातावरणच असं असतं की ते पोषक असतं भूतासाठी. म्हणजे इथे भूत असू शकतं साठी करेक्ट असतं ते. आणि तुम्हाला पट्ट पण तिथे गेल्यानंतर की इथे असू शकतं बरं का भूत. आता मी युनिव्हर्सिटीला होतो, पुणे युनिव्हर्सिटीला. तर तिथं पण हॉस्टेलला तेच की ॲलिस गार्डन जे आहे, हो. तर तिथं ॲलिस म्हणजे ती जो गव्हर्नर पहिले तिथं राहायचा, तर त्याची कुणीतरी नातेवाईक होती आणि तिला तिथं पुरलेलं. तर ते हां. ॲलिस गार्डन. Correct. रात्री तिचं भूत असतं, तिकडं जायचं नाही रात्री. आणि करेक्ट. मग तो एलिस गार्डनचा एरिया पण तसाच की सगळे झाडं आजूबाजूला आहेत तिथं आणि वातावरण करेक्ट आहे ते वातावरण पण भूतासाठी. तसं आहे आणि लाईट वगैरे पण नसते तिथं आणि ते रात्री गार्डन बंद पण असतं. मग तोच की युनिव्हर्सिटी झाल्यापासून तो किस्सा तसंच असं नवीन काहीतरी आलंय आता की वेगळं काहीतरी सांगतंय तसं नाहीच. मग असं तेच मला एकदम तू सांगायला- ॲलिसचं नाव घेतलंस म्हणून मला आठवत आहे की वेंगुर्ल्यात आम्ही कोकणात जेव्हा रेकी करत होतो तेव्हा एक लाईट हाऊस आहे जे जयगडचं लाईट हाऊस आहे आपल्या रत्नागिरीजवळ. त्या लाईट हाऊसला जेव्हा मी फेरी मारायला गेलो तेव्हा लाईट हाऊसचा जो ऑपरेटर होता ना तो भेटला मला आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या की तुमचं काम काय असतं आणि तुम्ही कसं करता. तो वयाने 60त पोचलेला माणूस होता. तो म्हणला की आता मी झालं रिटायर झालो पण मला हे काय फार असं अवघड काम नाही आहे आणि ते इलेक्ट्रिकल आणि सगळं स्विचवर आहे आता. पण तो म्हणला मी हे काम 40 वर्ष करतो आणि मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमचं पोस्टिंग फार भारी ठिकाणी होतं. आणि तो म्हटलं तुम्ही सिनेमे बनवता ना तर तुम्ही आमच्या ही स्टोरीवर फिल्म करा. म्हटलं काय स्टोरी आहे. तर तो म्हणला मी जेव्हा यंग होतो तेव्हा माझं पोस्टिंग वेंगुर्ल्याजवळ एका लाईट हाऊसवर झालं होतं. आणि वेंगुर्ल्याच्या इथे तू जर बघितलं अजूनही जर सर्च मारलंस तर बेटावर एका दगडावर एक लाईट हाऊस आहे जिथे पोचायला तुला बोटीतनं जायला लागतं. म्हणजे इनफॅक्ट ते पर्यटनाचं एक मोठं इंटरेस्टिंग स्पॉट येतो तिथे, जिथून एक बोटीतनं गेला असते तिची बोट फिरवून येते. दगडावर उतरून वर जायची परवानगी नसते कोणाला. पण त्याच्या स्टोरीज भारी आहेत. आणि तो म्हणला की मी जेव्हा तिथे पोस्टिंगला गेलो होतो तेव्हा पावसाळ्याच्या काळात ते लाईट हाऊस आणि तो दगड समुद्राच्या मध्ये येतो. तो कम्प्लिटली डिस्कनेक्ट होतो तुझ्या बाकी सगळ्या लँडमार्क्सची. तर तुम्ही जेव्हा तिथे राहता ते क्वार्टर बेटर होती आणि तू तो फोटोत बघितलंस तुला कळेल. तुम्ही जेव्हा राहता तेव्हा तुम्हाला एका पॉईंटनंतर आवाज यायला लागतात वेगवेगळे. तुम्हाला असं वाटतं की एक बोट आपल्या बाजूने चालली आहे मोठी. बोट दिसतच नाही. तुम्हाला लोकांच्या बोलण्याचे आवाज येतात. मग तुम्हाला बाहेर गेल्यावर कळतं की इथे लोक येऊ शकतच नाहीत ना, कारण दगड आहे एक मोठा. मग तुम्हाला कळतं की मी पक्ष्यांचे आवाज हे लोकांचे आवाज वाटायला लागले तुम्हाला. तर असे भास व्हायला लागतात वेगवेगळ्या पद्धतीचे. म्हणून तो म्हणलं आम्हाला प्रचंड हे मानसिक त्रास व्हायचा तिथे काम करताना, की असं भास व्हायला लागायचे की समोरच्यानी दोघं राहायचे ना. तर समोरच्याने आपल्याला हे आत्ता सांगितलं होतं काम आणि आपण केल्यानंतर तो म्हणतो मी कधी बोललोच नव्हतं तुला. तर अशा ज्या गोष्टी आहेत तर तिथे मूळ स्टोरी अशी आहे की ते जे लाईट हाऊस बांधलं गेलं ते एका ब्रिटिश ऑफिसरनी बांधलं आणि तो आणि त्याची बायको तिथे राहायचे. ती आहे, ती स्टोरी प्रॉपर आहे. तो त्याची बायको राहायचे. त्याच्या बायकोचं नाव मला विसरलो पण ख्रिश्चन होती ती, इंग्लिश होती. आणि ती आजारी पडली आणि तिला वाचवायचं म्हणून त्यांनी बोटबीट घ्यायचा प्रयत्न केला पण तो तिला काही वाचू शकला नाही. तिथे ते बेटावर मेली. तर त्यांनी तिला त्या बेटावर तिची कबर ही कॉफिन बनवली. तर बेटाच्या त्या आणि तो बेट एवढं मोठं नाही आहे पण एका बाजूला तिचा अजून तो टूमस्टोन आणि तिथे सगळं आहे. सो तो मला माणूस सांगत होता की जो कोण आमच्या काळात तिथे पोस्टिंगला जायचा तर पहिलं त्याला सांगितलं गेलं होतं की त्या कबरेवर फुलं व्हायची आणि तिथे हे मागायचं की ठीक आहे म्हणजे आम्हाला इथे सुखरूप राहू दे आणि सगळं. तो म्हटला की हे व्हायचं आणि तिथूनच ती सुरुवात होते मनात असे सगळे विचार येण्याची.
लाट कधी कधी समुद्राच्या लाटा एवढ्या मोठ्या असायच्या की त्या बेटाच्या वरनं जायच्या त्या. सो ते अशा ठिकाणी राहणं महिने आणि कनेक्शन बाहेरच्या जगाशी तोडणं हे फार इंटरेस्टिंग आहे. आणि हे वेंगुर्लाचा तू फोटोत बघितलं ना, तुला एकदम अंगावर असा काटाच येईल की हे फोटोतच इतकं करेक्ट दिसतंय ते. सो ती पण एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे त्याची. आणि तो म्हणला की मी लगेच सांगितलं होतं की मला इथनं बाहेर पडायचं. पोस्टिंगच्या वेळेस मी आमच्या सिनियरला सांगितलं होतं की कुठेही पाठवा, पण मला इथे राहायचं नाही आहे. आणि आता ते बंदच झालं लाईट हाऊस. पण ही 40 वर्षापूर्वीची गोष्ट त्यांनी सांगितली होती आम्हाला. पण फारच फॅसिनेटिंग आहे की जर हे घडत असेल तर तिथे काय काय घडू शकतं जेव्हा अशी लोकं राहतात आणि कुठे कुठे कामं करतात आणि काय ठिकाणी त्यांचं आयुष्य घालवतात. तर डेंजरस आहे रे ते फार. सो आहे असं म्हणजे. वासोट्याचं पण बरेच जण सांगतात, म्हणजे एक ट्रेकर मित्र आहे, भरपूर फिरत असतो सह्याद्रीत, आणि त्याला मी एक स्टोरी केलेली तोरणा किल्ल्याबद्दल. एक फोकलोर आहे की तोरणा किल्ल्याचा जो राखणदार आहे तो त्या देवळात झोपलो गडावरच्या करेक्ट. की दार वाजवतो अच्छा. आणि दार उघडलं की कोणी नसतं. आणि ही स्टोरी केलेली बोलबिडूवर. तेव्हा मिक्स्ड रिॲक्शन आलेल्या. बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं आम्ही राहिलो मंदिरात दार वाजलं होतं. बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की असं काही नाही आहे. बळच एक चर्चा झाली. तर तेव्हा मी त्याला विचारलं होतं की सह्याद्रीत असे स्पॉट्स आहेत का. तर त्याने विचारलं तुझा विश्वास आहे का. मी म्हणलं भाई आहे, माझा विश्वास आहे. म्हणलं जर कोणी तुला असं भेटलं की माझा विश्वास नाही आहे, मी नाही भेट, माझ्यासोबत वासोट्याला पाठव. तो सांगतो वासोट्यात एक स्पॉट आहे जंगलाच्या मधोमध्ये, तिथे अमावस्येच्या रात्री जाऊ नका असं सांगतात. आणि बरीच लोक जातात तरी, कारण जाऊ नका सांगितलेलं असतं, मग केडा उठतो की जाऊयात. आणि ते जे अनुभव येतात की त्यानंतर कोणी डेअरिंग करत नाही. ते वासोट्याचं सराउंडिंगमुळे ती एक भीती आहे, कारण जंगलातूनच चालत जावं लागतं, त्यात पाण्यातून जावं लागतं ते सगळं. पण वासोट्याबद्दल मी खूप किस्से ऐकले की नाही त्या जंगलाच्या मधोमध नाही थांबावं असं वाटतं, किंवा तिथे थांबल्यावर असं वाटतं की कधी इथून मी बाहेर पडतो. आता पिक्चरबद्दल बोलूयात थोडं, म्हणजे हॉरर फिल्म्सबद्दल. असं एकतर जम्प स्केअर हा खूप कॉमन पॅटर्न झाला, आउटडेट झालाय तो आता. हां, आता नाही वाटत भीती. मला मुंजात वाटली होती बसमध्ये जेव्हा तो आला. जम्प स्केअर नव्हता, पण मला अपेक्षित नव्हतं तिथे, तेव्हा भीती वाटली होती. पण आता ते जम्प स्केअरचा ट्रेंड आणलेला रामसे ब्रदर्स. तर तिथले काही किस्से आहेत का, म्हणजे त्या जम्पस्केअरमध्ये काय असतं ना, जम्पस्केअरचा बेसिक फंडा काय की तुम्हाला अपेक्षित नसलेल्या ठिकाणी काहीतरी असं भयंकर घडतं फटकन, ज्यातनं तुम्ही त्या मोमेंट पुरते असे डचकता. आता आपल्याला ते इतकं सिनेमे एवढे बघितल्यानंतर आपल्याला कळायला लागले की कुठे काय येणार आहे. जे सिनेमे सक्सेसफुली तरी जम्पस्केअर क्रिएट करतात ते काय करतात, ते तुम्हाला डिवेट करतात की इथे येणारे तुम्हाला वाटत असतं आणि एक्झॅक्टली तिथे सोडून एक वेगळ्या जागी तो जम्पस्केअर येतो. काही काही सिनेमे फार उत्तम पद्धतीने ते करतात, पण ते सायन्स जम्पस्केअरचं खूप फिक्स्ड आहे की वेन यू लिस्ट एक्सपेक्ट काहीतरी असं घडेल ज्यातनं तुला तो जम्पस्केअर येईल, जो आम्ही मुंजात बऱ्याच ठिकाणी करायचा प्रयत्न केला. पण सिनेमा हॉरर आत्ता बघितलास तर तो सिनेमा कुठला आहे, सोशो हॉरर आहे की सोसायटीबद्दल एक हॉरिफिक रिप्रेझेंटेशन करणं. खौफ नावाची सिरीज आहे, ती तुम्ही बघितली पाहिजे, जी सोनी लिव्हवर आहे, दिल्लीत सेटअप आहे, हिंदी सिरीज आहे आणि मागच्या वर्षी आलेली आहे. अफलातून सिरीज आहे. बायका आणि मुली त्यांना जी भीती वाटते एका शहरात एकटे राहत असताना आणि त्यांना काय फेस करायला लागतं, त्या हॉररमधनं उभी केलेली खरी म्हणजे एक खूप इंटरेस्टिंग हॉरर सिरीज आहे. कारण ते फीड कशावरनं करतात की या हॉररमधनं, की ह्यांचं आयुष्यातलं हॉरर, भीती आणि त्यातनं क्रिएट होणारा ॲक्च्युअल हॉरर, ह्याचं कनेक्शन खूप सुंदर त्या सिरीजनी केलेलं आहे. तसंच मला वाटतं की सोशो हॉरर बरोबरच ॲटमॉस्फिअरिक हॉरर, किंवा जसं आपण म्हणतो ना की एक हॉरर एक मूड म्हणून तो बनतो सिनेमात, तसे पण सिनेमे सध्या खूप बनतात. सो जम्पस्केअर हा प्रकार आता खूप कमी झालेला आहे आणि एक मूड म्हणून एक हॉररचा वाईब असलेला सिनेमा जो प्रचंड काहीतरी सिरियस आणि फार भीतीदायक गोष्टीबद्दल, ब्रह्मयुगम पण आहे, पण तो पिरियड सिनेमा आहे. पण आजच्या काळात सेटअप असलेले पण असे अनेक चांगले हॉरर अमेरिकन फिल्म्स आहेत ज्या आता लागल्या होत्या. आणि इनफॅक्ट आता 31 तारखेला तर हॅलोवीनच आहे आणि 2-3 असे जबरदस्त हॉरर सिनेमे थिएटरमध्ये लागतील, तर 100% बघितलंच पाहिजे. ती जी मजा आहे ना, लास्ट शोला जाऊन हॉरर सिनेमा बघायची, ती खरी मजा आहे.
मला वाटतं कुठलाही सिनेमा एक्सपिरियन्स करताना आणि हॉररची मजा बघ काय आहे त्याच्याबद्दल एक सायन्स आहे हॉररचं. सिम्पल सायन्स आहे. आपण कुठलीही गोष्ट बघून आपला मेंदू काय आहे ना थ्रेटला ॲसेस करतो. आणि थ्रेटचं असेसमेंट कशी असते, फाईट ऑर फ्लाईट म्हणतो आपण त्याला, की लढा किंवा पळा. बरोबर. लढा किंवा पळा हा जो विचार आपल्या मनात येतो त्यात आपण रॅशनल विचार करत नाही, आपण इन्स्टिंक्टिव्ह विचार करतो की समोरनं कुठली थ्रेट आली. तर सिनेमा बघताना ना ती थ्रेट तुमची ब्रेन डिकोड करत असते की हे काहीतरी भीतीदायक आहे, आता लढायचं किंवा पळायचं, हे तुमची ब्रेन सतत तुम्हाला सिग्नल पाठवत असते. पण जो सिनेमा आहे हे तुम्हाला माहीत असल्यामुळे ते एक सेफ्टी नेट पण असतं की अरे मला लढायचं पण नाही आणि पळायची गरजच नाही आणि मी सिनेमा बघतोय. तर तुम्ही तेच इमोशन एन्जॉय करायला लागतं. आणि त्यामुळे ना हॉरर सिनेमे लोक खूप एन्जॉय करतात, कारण तुम्हाला थ्रिल मिळते खऱ्या आयुष्यातली, पण तुम्हाला त्या सेफ्टी नेटमध्ये पण मिळते की अरे हे खरं नाही आहे, हे माझ्या बाबतीत घडणार नाही, मला लढायची किंवा पळायची गरज नाही आहे. सो तुम्ही त्या इमोशनमध्ये सतत त्या रशमध्ये असता आणि त्या रशमध्ये तुम्ही तो सिनेमा बघत असता. तर चांगला हॉरर सिनेमा म्हणून लोक बघतो. तुम्ही फिगर्स जरी बघितले तुम्हाला कळेल की हॉरर सिनेमे जर चालले तर ते ब्लॉकबस्टरच्या पलीकडे चालतात. आणि तसाच मी एक खूप लहान असताना भीतीदायक हॉरर सिनेमा माझ्या म्हणजे अजूनही मनात आहे, आपल्याकडे तो जॉनरच अटेम्प्ट केला नाही कोणी, इज फाऊंड फुटेज हॉरर फिल्म. ए ब्लेअर विच प्रोजेक्ट नावाचा एक फाऊंड फुटेज हॉरर सिनेमा पहिला होता, तो असा एक फेमस झालेला, ज्यात खरोखर मला वाटलं होतं की तो कॅमेरा एक कोणाला तरी सापडला आहे जो एका ग्रुपनी जंगलात गेल्यानंतर शूट केलेल्या फुटेजचा आहे आणि त्या फुटेजमधनं एक फिल्म बनली आणि त्या फिल्ममध्ये या लोकांबाबतीत हे खरं घडलेलं आहे. जेव्हा मी बघितला होता सिनेमा तेव्हा मला ते खरंच वाटलं होतं तो एवढा चांगला सिनेमा आहे. जर कोणी तो बघितला नसेल तर हायली रेकमेंडेड आहे. ब्लेअर विच प्रोजेक्ट हा बघाच बघा. बरं, हे 90s सिनेमा आहे पण इट इज एक्स्ट्रीमली वेल मेड फिल्म. आणि ती तीच आहे की कॅमकॉर्डर घेऊन 3-4 मित्र जंगलात जातात, टेंट ठोकून राहायला लागतात आणि त्यांना रात्री आवाज यायला लागतात त्या जंगलातनं वेगवेगळे, आणि फक्त त्या कॅमकॉर्डरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आणि त्याच्या साऊंडवर जे दिसतं तेवढंच दिसतं. दॅट इज इट, बाकी काही नाही आहे. आणि ते फुटेज एकत्र करून त्याची फिल्म आहे की जर असा फुटेज तुला जर कुठला कॅमकॉर्डर सापडला असा पडलेला आणि त्याच्यातनं तू टेप काढलीस आणि ते टेप प्ले केलीस आणि तू ती बघायला लागलास तर काय काय होईल. आणि त्यात तुला एक गोष्टी दिसायला लागल्या की शूट या लोकांबाबतीत ज्याचा कॅमकॉर्डर होता त्याच्या बाबतीत काय काय घडलं, अरे बाप, आणि त्यांनी सगळं शूट केलं आहे. ती फिल्म आहे ब्लेअर विच प्रोजेक्ट. ती ब्लेअर विच प्रोजेक्ट ही बघितलीच पाहिजे लोकांनी. आपल्याकडे हा जॉनर कोणी अटेम्प्ट केला नाही. रागिनी MMS असाच तो तरी नाही रे, म्हणजे रागिनी MMS हा म्हणजे 5% पण प्रयत्न नव्हता. ब्लेअर विच प्रोजेक्ट तो परत तसाच होता की कॅमेरा फाऊंड फुटेज सारखा, पण फुल कमिटमेंट नव्हती त्याला त्या जॉनरला जायची. ब्लेअर विच प्रोजेक्ट आणि एक रेक नावाचा सिनेमा आहे, REC, रेकॉर्डिंगचा रेक, तो स्पॅनिश सिनेमा आहे. हे 2 सिनेमे असे फाऊंड फुटेजवाले सिनेमे आहेत. रेकची पण स्टोरी अशी आहे की स्पेनमधली एक बिल्डिंग आहे आणि तिथे म्हणजे सगळे हुज हू राहणार आहेत, म्हणजे पैसा असलेला माणूस राहत होता. आणि ती बिल्डिंग अशी विंटेज जुनी मोठी बिल्डिंग आहे, सिक्युरिटी खाली असलेली. आणि आपल्याकडे ओल्ड मुंबईत बघ असे, साऊथ मुंबईत असे जुने मोठी लिफ्ट आणि मग अशी मोठी स्टेअरकेस असलेली जुनी वेल मेंटेन्ड बिल्डिंग्ज आहेत, ब्रिटिश काळात बांधलेल्या, तशी ती बिल्डिंग आहे. आणि त्या बिल्डिंगमध्ये कुठल्या तरी वरच्या मजल्यावर आवाज बिवाज यायला लागतात आणि तिथे लोक आजारी पडायला लागतात, म्हणून ती बिल्डिंग पॅन्डेमिक म्हणजे सील करतात अशी ती सील केली जाते. बाहेर पोलिसांनी बॅरिकेड लावलेत, कोणाला आत जायची परवानगी नाही आहे. ती अख्खी बिल्डिंग म्हणजे मला वाटतं 8-9 मजल्याची बिल्डिंग आहे, ती पूर्ण सील करण्यात आली पोलिसांकडनं. फिल्म सुरू होते, एक कॅमेरामन आहे आणि त्याची ती रिपोर्टर आहे आणि ती रिपोर्टर त्याला म्हणतं की आपण घुसूया आणि आपण शोधूया आत काय घडतंय. तर ते कुठून तरी असं एक चोरवाट आहे, तिथून ते घुसतात त्या बिल्डिंगमध्ये आणि तो शूट करतात आणि त्यांना जाणवं लागतं की इथे काहीतरी भयंकर घडतं या बिल्डिंगमध्ये, जे बाहेर येऊ नये म्हणून बाहेर पोलीस आलेत आणि ते काय आहे ह्याच्या शोध घ्यायला लागतात. तेव्हा अरे फार डेंजर फिल्म आहे ती. तर ती रेक नावाची फिल्म आहे, ती पण बघावी लोकांनी. तर हे 2 सिनेमे फाऊंड फुटेजच्या ऑथेंटिक जॉनरमध्ये येणार आहेत आणि आपल्याकडे फाऊंड फुटेज सिनेमा झालाच नाही आहे. आणि परवाच माझी चर्चा चालली होती की फाऊंड फुटेज फिल्म काय आहे, तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा कॅमकॉर्डरमधनं शूट केलेला पॉईंट ऑफ व्ह्यू, तर त्यासाठी तुला इक्विपमेंट पण लागत, पण यू नीड अ ब्रिलियंट बिग आयडिया. जर कोणी ती क्रॅक करू शकलं ना तर तो सिनेमा जबरदस्त बनवू शकतो आणि त्याला तो खूप चालू पण शकतो, कारण ते खरं जेन्युइन हॉरर वाटतं. तर बघा ती फिल्म नक्की आहे. दोन्ही फिल्म्स बघा, रेक आणि ब्लेअर विच प्रोजेक्ट. मी खूप सुंदर पुस्तक वाचलं होतं नागा साधूंबद्दलचं, की जे नागा साधू होते, फॉर प्रोटेक्टर्स ऑफ रिलिजन, हे तेच होते ना की भस्म लावून अंगावर शिवभक्त आणि ते असे फिरायचे. सो खूप लोकांना वाटतं की अरे हे स्मशानात जातात आणि मग हे मांस खातात, आणि हे ते नागा साधू नाही आहेत, हे मे बी ते अघोरी आहेत.
पण दिसतायला सगळे एक कॉमन आहे त्यातला एलिमेंट. राख लावल्यामुळे सेम राख लावल्यामुळे किंवा केस वाढत जटा असते त्यांच्या आहेत, तर ते तो शंकराचं रूप त्या दिशेने जातात ते. पण तेच आहे ना की आपल्याकडे त्या काळापासून अशा पद्धतीच्या लोकांना आपल्या कल्चरनी किंवा रिलिजननी डेव्हलप करत आणलेलं आहे, जे बळी देतात, जे ब्लॅक मॅजिक. म्हणजे मुंजातला पहिला सीन तो आहे ना, की तो मुलगा त्या बहिणीला घेऊन जातो का त्या चेटुकवाडीमध्ये, चेटुकवाडीमध्ये. कारण तो तिची बळी देणार असतो. आणि तो का बळी देणार असतो? कारण त्याला एक कुठेतरी पुस्तक सापडलं असतं काळी विद्याचं, ब्लॅक मॅजिक, काला जादू म्हणतो तो. तो त्यात तो पिशवीतनं जे काढतो तो तेच काढतो ना, की कोंबडीचे पाय किंवा एक कंगवा किंवा एक नारळ किंवा एक सुपारी खिळा लावलेली, अशाच गोष्टी असतात ज्या मला वाटतं व्हिज्युअली आपल्याला फार अशा भीतीदायक वाटतात. आणि त्याचा वापर करून ब्लॅक मॅजिकमध्ये मग बळी दिला आणि त्या बळी देण्यासाठी सगळं चाललंय. इतका क्रूर विचार हा कुणाच्या मनात येऊ शकतो? तर तेच आहे मला वाटतं की डार्कनेस जो आहे, ते डार्क पॉवर्स ज्या आहेत, ह्या अशा लोकांना ओढून त्यांच्याजवळ घेतात की जे मनाने थोडे वीक आहेत किंवा जे वल्नरेबल आहेत. आणि ती वल्नरेबिलिटी येणं गरजेची आहे. म्हणून मुंजामध्ये मला ते फार गरजेचं होतं की त्या मुलाला वल्नरेबल बनवणं, की तो फार अशा हलक्या मनाचा आहे की त्याला फटकन डोकं फिरतं, आईला उलटा बोलतो, वडिलांवर ओरडतो. हे सगळं करताना पहिल्या सीनमध्ये ज्या पद्धतीने तो वागतो, सो असाच व्यक्ती ब्लॅक मॅजिकच्या दिशेने जाऊ शकतो. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो पण की अशा लोकांबाबतीत ह्या गोष्टी घडतात, की जे बायंगी घेतात विकत किंवा जे तांत्रिक त्यांच्याकडे हे जातात. ही लोकं अशा वेळीच जातात ना जेव्हा ते सगळ्यात डेस्परेट असतात. तर आपण म्हणतो पण ना की भूताचं पोझेशन, भूत जेव्हा कोणाला पोझेस करतो तेव्हा कुठल्या व्यक्तीला करतो? जो इमोशनली वीक आहे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. करेक्ट. तर हेच आहे की मग ह्याच्या तोडगा आपण काय करतो? तर आपण राम रक्षा ही म्हणणं, हनुमान चालीसा घेऊन फिरणं, हे आपल्याकडे त्याचा एक म्हणजे त्याचा एक काउंटर आहे. सो लहानपणी हनुमान चालीसा किंवा रामरक्षा म्हणणं संध्याकाळी अंधार होत असताना हे शिकवण्यात आलं ना आपल्याला. ह्याचं कारणच हे की अंधार झाल्यानंतर आपल्याला ते भीती भीती हे जुन्या काळापासून आलं असावं, कारण तेव्हा लाईट नव्हते. त्या घरांमध्ये कसे अंधारात काय काय असावं तिथे, एक ओव्हरऑल गावात राहणारी लोकं पण कशी राहायची. तर हे तेव्हापासून चालत आलेलं आहे. ते आता कुठेतरी असं गायब झालं असं सारखं मला फार वाटतं. पण ते त्यात एक सायन्स होतं आणि ते फार उत्तम होतं. कारण रामरक्षा म्हणताना एक व्हायब्रेशन, एक पिच, एक सूर, एक आवाज, एक रिदम जो लागतो, त्यातनं एक एनर्जी तुमच्या आजूबाजूची बदलते. त्याची एक पद्धत आहे म्हणण्याची. आणि ती म्हणत असताना ती एनर्जी जी बदलते तुमच्या आजूबाजूला, त्या एनर्जीचा प्रभाव तुमच्यावर होतो. जशी मंदिरातली घंटा वाजवल्यानंतर एक व्हायब्रेशन वेगळी येते आपल्या दिशेने. तर ते जे सगळं आहे ना, त्याच्यात एक सायन्स आहे. आणि म्हणून मी म्हणतो की म्हणजे मला असं नाही की आय डोंट बिलीव्ह इन घोस्ट. I do believe, but I do believe in dark energies and पॉझिटिव्ह एनर्जीज. तर त्या आपण कल्चरली डेव्हलप केलं आहे आपलं एक इकोसिस्टम, ज्यात आपण ह्यांना काउंटर पण करू शकतो आणि ते आहेत पण. आणि या दोन्ही गोष्टींमधनं आपण जे सिनेमांमध्ये दाखवतो त्या लोकांना हे परत त्याची आठवण करून देतो की हे आधीपासून होत होतं, आता कुठेतरी तुम्ही विसरायला लागलाय, पण हे अजूनही आहे. आणि ती बघण्यात लोकांना मजा जास्त येते सगळ्यात. येस. पिंपळावरचा मुंजा म्हणूनच हिट होतो ना. हां, म्हणूनच एक्झॅक्टली. आणि म्हणूनच मला वाटतं की लोकांना कुठेतरी परत असं एक आठवण करून देण्यासारखं होतं की हे आपल्याकडे होतं बघा आणि तुम्ही ते विसरलाय. आणि ते तुम्हाला रिमाइंड करतं की जसं मी रामरक्षा म्हणलं किंवा हनुमान चालीसा म्हणलं की ती रिलिजन कुठून वर्क होतं, जेव्हा तुमच्या मनात एक भीती असते त्याच्या अगेन्स्ट तुम्ही देवाकडे जाता. ती भीतीच नसेल तर लोकांना देवाचा पण विसर पडेल. असंच येते की ती भीती सतत लोकांच्या मनात असते आणि ती आठवण करून दिली की तुम्हाला मग सिनेमे बघताना जेव्हा तो जिंकतो शेवटी, तर तुम्हाला वाटतं की देवानी याला वाचवलं. येस. पण पुण्यामध्ये जो तो पॉडकास्ट तुम्ही म्हणलात ना मगाशी झालेला, की जुन्या काळात भूताबाबतीत ज्या गोष्टी होत्या आणि तिथे ॲक्च्युली घोस्ट हंटर्स होते, की एक ठराविक लोकं होती ज्यांचं कामच होतं की जाऊन जिथे कुठे भुताटकी आहे किंवा भूतं आहेत तिथे जाऊन शोध घ्यायचा. जसे आपल्याकडे पोलीस असतात क्राईम शोधणारे, तसं भूतांना शोधणारी काही लोकं होती. हा पण एक खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट मॅटर आहे की भूतांबद्दलचं इन्व्हेस्टिगेशन. जसं इंग्लिश सिनेमात एक व्हॅन हेल्सिंग किंवा असे कॅरेक्टर्स होते, तसे पण आपल्याकडे इथे पुण्यामध्ये पेशव्यांच्या काळात अशी पण लोकं होती की जी जाऊन भूत आहे हे माहिती असल्यानंतर किंवा डाऊट असल्यामुळे
लोक प्रॉपर ऑफिशियली कंप्लेंट द्यायचे की आम्हाला असं वाटतं की इथे ते भूत आहे किंवा या भूतामुळे हे होतं आहे. आणि मग ही लोकं जाऊन ते शोध घ्यायची, त्याची इन्व्हेस्टिगेशन करायची, पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन त्या काळात. सो लेजिटिमेट. आणि हे पण त्या पॉडकास्टमध्ये मी ऐकलं होतं की भूताबद्दल काही इश्यू असेल तर ते कोर्टात यायचं, की मग ते प्रॉपर कोर्टात ॲज ट्रायलला यायचं की अच्छा इथे भूतामुळे तुम्हाला हे झालं आहे का. आणि मग ही लोकं जाऊन त्याचा शोध घ्यायची की मग हे काय आहे आणि कुठून आलं आहे आणि कसं आहे. सो असा तो काळ बघ ना. आता आता तू विचार पण केलास ते खोटं वाटतं. हो, आता फॅक्ट चेक होतं लगेच. एक्झॅक्टली. पण त्या काळात होतं हे आणि ॲक्च्युली लोकं अशी करायची. सो काही बखरींमध्ये आणि काही जुन्या जुन्या अशा पुस्तकांमध्ये लिहिलं आहे की या ठिकाणी हा प्रॉब्लेम होता, भूतांची ही कंप्लेंट होती, तर आम्ही जाऊन शोध घेतल्यानंतर आम्हाला कळलं की असं काही नव्हतं. तर ही जी लोकं शोध घ्यायला जायची ही तीच होती पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिस्ट आत्ताच्या भाषेत सांगायचं. सांगायचं तर. पुण्यात तुम्ही आत्ता मगाशी म्हणालात की पुण्यात वाड्यांमध्ये गोष्टी असतील किंवा असू शकतात किंवा बारीक आवाजात चर्चा असते पुण्यात, पण मुंबईत आहेत ना जसे अर्बन लेजंड्स आहेत तसे मला नाही वाटत तसे पुण्यात आले. म्हणजे पुण्यात भीती कोणाची वाटली लोकांना, एकतर काका मला वाचवा होतं, होळकर ब्रिज आत्ता चर्चेत आलाय यूट्यूब पॉडकास्ट वगैरे ह्याच्यामुळे, जक्कल सुतार केसमुळे एक भीती होती, ही खरी भीती पण होती. मुंबईत आहे ना अर्बन लेजंड्स खूप आहेत. म्हणजे तुम्ही मानकाप्याचा किस्सा ऐकला असेल, ऐकलाय. तर मानकाप्याचे स्पॉट्स ठरले होते. दादरला तो शैतान चौक आहे ना दादरला, तर त्या एरियात मानकाप्या आहे. भायखळाला गेलं तर एस ब्रिजवर मानकाप्या आहे. परत कुठला तरी एक मधला माटुंग्याला आहे एसब्रिज तिकडे. हा बरोबर, माटुंग्याच्या एस ब्रिजवर मानकाप्या आहे. आणि त्याचं चित्र इतकं भारी तयार होतं ना आपल्या डोळ्यांसमोर की एकतर त्याला स्वतःला मान नाहीये, म्हणजे जो सरकट्टा आहे तसाच त्याला स्वतःला मान नाहीये. तो त्या ह्याच्या हेराफेरीतल्या त्या उंच माणसासारखा आहे की आपण बघूच शकत नाही वर त्याच्याकडे. त्याचे हात प्रचंड लांब आहेत आणि त्याच्या हाताला पाती आहेत. अच्छा. तो काही करत नाही, तो सरसकट एका लाईनीत जातो, जो मध्ये येईल त्याची मान कापतो. मग ह्याच्यात वर्जन्स आहेत. कोणी म्हणतं मानकापे हा ब्रिटिश ऑफिसर्स होता, त्याला मुंबईत क्रांतिकारकांनी इतका त्रास दिला की तो वैतागला आणि त्याने ठरवलं भाई जो येईल त्याला मारणार. मग एक वर्जन असं आहे की त्यात मानकाप्याचं म्हणणे जो त्याच्याकडे बघायचा प्रयत्न करतो तो त्यालाच मारतो. अच्छा. आणि मग त्यात आलं की लोक मानकाप्या मारायचं नाही, लोक भीतीने मारतात. का तर असा माणूस बघतो आपण त्याचे हात प्रचंड मोठे आहेत, ज्याच्या हाताला पाती आहेत, त्याला मुंडकच नाही. ती एक होती. 3 मुंडीवाली बाई. हो, ती 3 एक मुंडीवाले होती. म्हणजे 3 मला ऐकलंय मुंडीवाली मी. बाई हाकामारीशी खूप काय म्हणतो आपण बहिणीची. हा साम्य आहे. फक्त तिला 3 मुंडी आहेत, पण तिला पण रोखायचं असेल तर दाराच्या बाहेर फुले मारायची. पण तिचा पण सीन असा आहे की ती चाळीत यायची आणि ती मला वाटतं ती असं भूत आहे ना की ज्याची पेपरमध्ये बातमी झाली. मला अजून आठवतं DNA मध्ये आणि हिंदुस्तान टाइम्समध्ये बातमी रीतसर बातमी झाली होती. कोपर खैरण्यामधल्या 1-2 सेक्टर आहेत, आय गेस 1, 2, 3, 4 का 2, 3, 4 या सेक्टरमध्ये प्रचंड ठिकाणी पसरलं की 3 मुंडेवाली बाई येते, 3 मुंडेवाली बाई येते. एकतर मुंबईत घरं छोटी, लोक अंगणात वगैरे झोपायची, लोकांनी झोपणं बंद केलेलं आणि रिपोर्टर्स गेले होते तिथे. पेपरात बातम्या छापून आलेल्या, प्रिंटमध्ये आलेल्या. असं नाही की ऑनलाईन कोणीतरी झाक्या मारते, प्रिंटमध्ये बातम्या आलेल्या, लोकांच्या फोटो सकट, लोकांच्या बाईट सकट की आमच्या इथे ती अफवा खूप आहे, आम्हाला खूप भीती वाटते, आम्ही खूप टेन्शनमध्ये जगतोय. म्हणजे दिल्लीत ते मंकी मॅनचं आलेलं ना, ते त्याच्यापेक्षा हे खतरनाक होतं की 3 मुंडेवाली बाई आली आहे आणि त्याच्या लिटरली बातम्या झाल्या पेपर. पण हे संपलं कुठे कधीच कुणाला कळलं नाही ना. मग तिथे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय झालं तर ह्याची तक्रार पोलिसांकडे जायला लागली, कारण लोकांमध्ये अनरेस्ट आहे. मग पोलिसांनी आणि काही रिपोर्टर्सनी तुम्हाला विचारलं, अनिकेतला विचारलं, चैतूला विचारलं, असं करत करत विचारलं. तर मग असं कोणीच सांगत नव्हतं ना मी बघितले. आदित्य सर सांगणार की नाही मी नाही बघितलं, अनिकेत मला म्हणाल, अनिकेत सांगणार मी कुठे बघितलं, चैतू म्हणाला. तर हे अशी चेन होती ती. मग त्याच्यानंतर झालं की मिथ आहे, मग ती मिथ बस झाली, ते घोस्ट बस्टर अशा टाईपनीच ते आर्टिकल झालेले. पण मुंबईतले अर्बन लेजंड्स खतरनाक इंटरेस्टिंग आहेत. पुणे त्या बाबतीत लय माग आहे, पुण्यात अर्बन लेजंड्स नाहीत, एकच पेशवे. पुण्यात एकच आहे, बरोबर आहे, खरं आहे. आणि मला वाटतं पुण्यात तेच आहे कारण की आपल्याकडे लोक खूप हुशार आहेत ना जास्ती, तर ते लगेचच असे सांगतील की हे होऊ शकत नाही. मुंबईत मला वाटतं ना ऑल्सो वेगवेगळ्या पद्धतीचे लोक राहतात एकत्र आणि ते मुंबईला हिस्ट्री खूप वेगळी आहे. म्हणजे बघ बेटं होती ना 7 वेगळी, त्याला कनेक्ट करून ती मुंबई झाली. सो त्या बेटांवर राहणारी त्या काळातली लोक, तिथली मंदिरं, तिथल्या अजूनही काही काही काय म्हणेन मी की त्यातल्या जुन्या अशा स्ट्रक्चरशी, वास्तूशी रिलेटेड त्या कथा
सो त्यात बरं ब्रिटिश येऊन राज्य करून गेले, त्यात पोर्चुगीज पण होते, डच पण होते. तो ह्या प्रत्येक अशा वेगवेगळ्या ह्यांच्या म्हणजे लोकांच्या त्यांच्या स्टोरीज म्हणजे पारसी अगियारी बघितलीस तू, हो, पण त्यांचं पण ते एक हे आहे बघ, टॉवर ऑफ सायलेन्स. टॉवर ऑफ येस, तिथे पण तू बघितलंस ते फार भीतीदायक आहे ते व्हिज्युअल म्हणून, पण ते त्यांचं रिलिजन आहे. से रिअल हॉरर कुठले पिक्चर आहेत की हे नाहीच मिस केले पाहिजेत? 2 तुम्ही मगाशी सांगितलेत, पण शार्प असे की नाहीच मिस केले पाहिजेत. 3 सांगतो मी, हे 2 तर आहेत. शायनिंग नावाचा सिनेमा आहे, एक ऑर्फनेज नावाचा सिनेमा आहे जो, शायनिंग हा जॅक निकल्सनचा सिनेमा आहे. ओके. एक ऑर्फनेज नावाचा सिनेमा आहे जो स्पॅनिश सिनेमा आहे. खतरनाक सिनेमा आहे तो. आणि मी पॉप्युलर नावं घेत नाही कारण आपले हे रिंग बिंग सगळे तर लोकांना माहिती आहेत, किंवा तुझे कॉन्ज्युरिंग, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी हे बऱ्यापैकी लोकांनी बघितलेले आहेत. पण हा सिनेमा आहे. आणि कोरियन बाबतीत मला असं वाटतं की कोरियन फिल्म्स नेवर लेट डाऊन. कोरियन हॉरर इज ऑलवेज व्हेरी गुड हॉरर, जे लोकांना प्रचंड आवडतं. पण तिसरा सिनेमा मी मग हिंदी आपला मल्याळम सांगेन, ब्रह्मयुगम. हा लोकांनी मिस करू नये. हे 3 तरी सिनेमे बघावेत. ऑर्फनेजसारखा आधी अदर्स नावाचा पण सिनेमा आहे, जर तुम्ही तो बघितला असेल तर तो निकोल किडमनचा, तो पण कमाल आहे. सो हे काही सिनेमे लोकांनी हॉरर म्हटलं ना बघितलेच पाहिजेत. हायली रेकमेंडेड. आणि एक हॉररबद्दलची एक एक्साइटमेंट जी लोकांमध्ये हवी ती आत्ता अजून नाही आहे, की मे बी असे सिनेमे बघून निर्माण होईल, यू नेव्हर नो. पण त्याच निमित्ताने मी म्हणेन की नॉर्मली आम्ही कधीच म्हणजे खूप वेळा चर्चा होते की हॉरर म्हटलं आमचे सिनेमे कॉमेडी हॉरर आहेत, नॉट की हॉरर कॉमेडी. बिकॉज मॅडॉकच्या युनिव्हर्समध्ये जे सिनेमे आम्ही बनवतो ते प्रायमरीली एंटरटेनिंग सिनेमे असावेत, त्यात एक एलिमेंट ऑफ कॉमेडी जास्ती असावी. आणि हॉरर म्हणजे त्यातला एक तो एलिमेंट ऑफ थोडी भीती, थोडी मजा, थोडा थ्रिल, हे पॅकेजिंग करून एक फॅमिली बसून बघू शकते अशी ती फिल्म असावी, हा प्रयत्न आमचा नेहमी असतो. सो हॉरर फिल्म आमच्या नसतात कुठल्याच. पण म्हणजे मला तर मजा येईल. मी तुला बायंगीचं म्हणल्याप्रमाणे जर झालं ते प्रोजेक्ट वर्क, तर मला खरंच एक इच्छा आहे की एक आउट अँड आउट जेन्युइन हॉरर फिल्म बनवावी. आणि मे बी विथ न्यू कमर्स, किंवा असं पण असू शकतं की कम्प्लीट लो बजेट, मिड बजेट, पण मजा येईल हॉरर फिल्म करण्यात ना. कारण साऊंड डिझाईन, व्हिज्युअल्स त्याच्यात खूप मजा येते हॉरर फिल्म करण्यात. पण जर केली तर तुम्ही थिएटरमध्ये बघितली तरच ना. पॉईंट असं आहे. येस. इंडियन फिल्म्समध्ये ना इंडियन फोकलोरवर पिक्चर येण्याचा ट्रेंड वाढला आहे. म्हणजे मराठीत दशावतार आला, कन्नडामध्ये कांतारा आला, दोन्ही पार्ट आले आणि प्रचंड दोन्ही पिक्चर प्रचंड आले, दशावतार पण कांतारा पण. आता थामामध्ये पण नाही म्हणलं तरी एक फोकलोर आहे वेताळाची. पुढचे काय प्लॅन आहेत? हो, जसं मी म्हणलं तसं काही सिनेमे आहेत जे करायचे आहेत. मला एक जेन्युइन हॉरर फिल्म करायची आहे, त्याच्यावर काम चाललं आहे. मी आणि निखिलच ती लिहितो आहे. आणि त्याच्या पलीकडे मग मराठीमध्ये त्याच्या पलीकडे जाऊन हिंदीत मे बी एक लवकरच अनाऊन्समेंट होईल की इधर ती शक्तिशालिनीची होईल किंवा ती महामुंजाची होईल. पण या हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधला पुढचा सिनेमा हा लगेच त्यावर काम सुरू केलेलं आहे आणि तो करायचाच आहे. आणि या व्यतिरिक्त जाऊन पण एक तिसरा सिनेमा आहे ज्याच्यावर लिखाण चालू आहे, जो मायथो रेफरन्सवाला आहे, पण थोडी सुपर हिरो ॲक्शन फिल्म आहे जी आजच्या काळात सेटअप आहे. जसा एक मिथिकल कॅरेक्टरवर बेस्ड आहे ती. तर ते कुठलं कॅरेक्टर आहे ते सगळं इंटरेस्टिंग आहे, पण ते मी करेक्ट पद्धतीने ते रिव्हील करीन. पण जसा कल्की फ्युचरिस्टिक होता, पण त्या सेटअपमध्ये लिटल मोर अर्बन टुडेज टाइम्समध्ये एक मिथिकल स्टोरी अनफोल्ड होती. असा पण एक सिनेमा आहे. सो हे 3 आहेत. या व्यतिरिक्त सिक्रेट ऑफ शिलेदार जो झाला होता शो, सिरीज केली होती मी, त्याचा सीझन 2वर पण एक पॅरलल काम सुरू आहे. पण ती कथा आता पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे आता ती महाराष्ट्रात नाही आहे. आता इट इज तो प्रवासता पुढे नॉर्थन इंडियामध्ये जाईल. तिथल्या एका इंडियन लेजंडवर रिसर्च चालू आहे. सो या आहेत 3-4 गोष्टी पॅरलली चालू. मोस्टली लिखाण चालू आहे. पण हे बॅक टू बॅक आत्ता गेल्या 1.5 वर्षात 3 सिनेमे रिलीज झाले आणि एक सिरीज आली. सो हे 3 वर्षाचं काम असं फटकन एकत्र येतं ना, तसं आता पुढचे 2 वर्ष मी जे काही करीन ते फटकन असं 3ऱ्या वर्षी एकत्र येईल. असं होईल जे माझ्यासाठी हॉरर आहे आणि लोकांसाठी कॉमेडी होऊ शकते ती. पण मला असं वाटतं की काय आपल्याकडे जसं तू मायथो म्हणलास किंवा फोकलोर म्हणलास, इतकं काय आहे की जे आपण एक्सप्लोअर पण केलं नाही. बरोबर. म्हणजे मला भारी वाटलं की दशावतार चालला. ह्याचं कारणच ते की ती परत एक कथा अशी आहे ना की ती आपल्या मातीतनं आलेली आहे. ते दशावतार हे जे मूळ फॉर्म आहे तो
इतका कमालीचा आहे, पण तो लोकांपर्यंत असा पोचला नव्हता, जो दिलीप काकांनी सुंदर पद्धतीने करून तो बिलिव्हेबल केला. तसंच मला वाटतं की आपल्याकडे भारतात, महाराष्ट्रात अनेक असे वेगळे वेगळे इंटरेस्टिंग फोकलोअर, मिथिकल रेफरन्सिंगवाले किंवा मायथो किंवा असे मुंजासारख्या कथा आहेत, अनेक आहेत की ज्या होऊ शकतात. जारणसारखी फिल्म चालली ना आत्तामध्ये, बरोबर. ती पण हॉरर फिल्म होती तसं म्हटलं तर, आणि पोझेशन आणि अशीच हॉरर फिल्म होती, पण ती पण एक कुठेतरी सोशो किंवा मी म्हणेन मानसिक एका वेगळ्या मेंटल हेल्थवर एक खूप इंटरेस्टिंग त्यांनी स्टेटमेंट केली होती. सो हा जॉनर आपल्याकडे छान होऊ शकतो आणि एखादी फिल्म तर करायला मला फारच आवडेल. नक्कीच सर, तेव्हाही बोलू, भूतांचे असेच किस्से ऐकू. हो, तर भूतांचे किस्से ऐकले, भूतांमागचं सायन्ससुद्धा समजून घेतलं, पिक्चरबद्दलसुद्धा ऐकलं. तुमच्याकडचेही किस्से असतील ते कमेंट्समध्ये सांगा आणि अर्थातच हॉरर, माहितीपूर्ण आणि सगळ्याच व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.